शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु. पुढचं म्हणत नाही दाता भवती वा नवा, कारण ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु असा 10,000मध्ये एक शोभेल असा वक्ता आज आपल्याला लाभलेला आहे. श्री अतुल काहते हे आजचे आपले वक्ते आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे आणि 25 वर्षपेक्षा जास्त हा विषय ते विविध ठिकाणी विविध स्तरावरती शिकवत आहेत. सध्या ते सीडॅक पुणे इथे काम करतात. आपण स्वागत करूया आजचे आपले वक्ते श्री अतुल काहते. या सर. आय टीमधील मी त्या कंपन्यांची नावं घेतली तरी दमछाक होईल. सिंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, डॉइश बँक, L&T इन्फोटेक, आयफ्लेक्स सोल्युशन्स, आता ओरॅकल आणि RI ॲडवायझरी इथे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ओरॅकलमध्ये तर ते हेड ऑफ द डिपार्टमेंट टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानात्मक तंत्रज्ञानविषयक प्रकल्पांची उभारणी हाताळणी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, सिंगापूर या सगळ्या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे. सीडॅक, सिम्बॉयसिस, पुणे विद्यापीठ इथल्या अनेक कॉलेजेसमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त हा विषय ते शिकवत आहेत. हे कमी आहे की काय म्हणून 80 पुस्तकं त्यांनी लिहिली. मला त्यांना विचारायचं कुठून वेळ काढला. बरं, त्यातली इंग्रजी 50 आणि मराठी 30, सॉरी उलटं झालं, इंग्रजी 30 आणि मराठी 50. हा आणखीन एक विषय आहे, कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असलेला माणूस इंग्रजी कमी आणि मराठी जास्त पुस्तकं लिहितो, हे आणखीन कौतुकाची गोष्ट आहे. संगणक क्षेत्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी विषय का नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन, C++ अशा पाठ्यपुस्तकांचं लिखाण केलं आहे. आणि त्यातल्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या 1.5 लाखाहून अधिक प्रतींची विक्री केली. आता क्रिप्टोग्राफी काय आहे तर जे इथे प्रोफेशनल्स त्यांना कल्पना असेल, डिजिटल सिग्नेचर हा जो प्रकार आहे, त्या डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, ती कशी असते आणि ती सिक्युअर का असते, याच्या मागचं ते तंत्रज्ञान आहे. आणि क्रिप्टोग्राफीची सुरुवात असेल तर ती आपली कोडी पूर्वीची असायची त्या पद्धतीची ती आहे. मी आता जास्त बोलत नाही, आता वक्ते म्हणतील तुमचंच व्याख्यान चालू आहे म्हणून. तर अशा क्लिष्ट विषयावर देखील त्यांनी जे पुस्तकं लिहिलं त्याची 1.5 लाखाहून अधिक प्रतींची विक्री झालेली आहे मराठीमध्ये. बरं, हे सगळे विषय झाले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता त्यांचं आणखीन मास्टरी बघा. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. आता मला विचारायचं की एवढा सगळा अभ्यास आणि खरंच कौतुक आहे. असं आपल्याला चतुरस्र, म्हणून मगाशी म्हटलं तुम्हाला वक्ता दशसहस्रेषु असं आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे मला खरंच मनापासून एकदा त्यांचं स्वागत करायचं वाटतं. अतुल काहते सर. बरं, हे कमी आहे म्हणून की काय, लिखाणासाठी मराठी साहित्य परिषदेच्या ग्रंथकार पुरस्कार 2 वेळा, उत्तम ग्रंथ पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेचा उत्तम ग्रंथनिर्मिती पुरस्कार, संगणक क्षेत्रामधील कामासाठी इंद्रधनु महाराष्ट्र टाइम्सचा पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर IT एज्युकेशन ॲडलिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, GR फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मी आता आणखीन वाचत बसलो तर माझंच व्याख्यान पुढे होईल. मी थांबतो इथे आणि आता विनंती करतो की आजचे आपले जे वक्ते आहेत त्यांना माननीय साईनाथ काळसेकर यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आमचे कार्याध्यक्ष विजय राणे यांना मी विनंती करतो त्यांनी स्मृतिचिन्ह अर्पण करावं. आणि मी माझ्या वाणीला विराम देऊन त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना आजचा जो विषय आहे AI आणि सायबर सिक्युरिटी याच्यावरती आम्हाला आमच्या सदस्यांना उद्बोधन करावं. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी इथे यायला मला थोडासा उशीर झाला पुण्याहून, त्याबद्दल तुमची माफी मागतो.
आणि थेट बोलायला सुरुवात करतो. हा जो विषय आहे सायबर सिक्युरिटी आणि AI, तसं म्हटलं तर हे दोन स्वतंत्र विषय आहेत. तसं म्हटलं तर त्यांची सांगडी घालता येते आणि ते स्वतंत्रपणे मांडायचे म्हटलं तर आणि एकत्र मांडायचं याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे मला वाटतं असं एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की अलीकडच्या काळामध्ये या दोन्ही विषयांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आणि आपल्याला आवडो ना आवडो महाप्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे AI तर मला वाटतं ज्या माणसाला संगणकाचा किंवा मोबाईलचा अगदी ज्याला ओ सुद्धा माहीत नाही त्या माणसालासुद्धा आता AI शिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं सगळीकडे चित्र निर्माण झालेलं आहे. सायबर सिक्युरिटी हा विषय अनेक अर्थांनी आपल्यापर्यंत पोचलेला आहे. आपल्या अनेक लोकांची माहिती कित्येकदा चोरीला जाते, पैसे चोरीला जातात, काहीतरी हॅक होतं, वेगवेगळ्या गोष्टींची बदनामी वगैरे केली जाते. अशा अनेक प्रकारांमुळे हे दोन्ही विषय आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे झालेले आहेत. तर मुळात आधी सायबर सिक्युरिटीबद्दल जर आपण थोडक्यात आपल्या दृष्टिकोनातून बघायला गेलो तर खरं म्हणजे सायबर सिक्युरिटी येण्याच्या आधी आपल्याकडे माहितीची सुरक्षितता अशी होतीच. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा कल्पना करा अर्थातच की संगणक जेव्हा नव्हते, मोबाईल नव्हते, त्यावेळेलासुद्धा माहितीची गोपनीयता, सुरक्षितता ही पाळली जायचीच. म्हणजे त्यासाठी काय केलं जायचं तर जी हाताने लिहिलेली माहिती असेल, रजिस्टर्स असतील, ही सगळी अशा ठिकाणी ठेवली जायची की जिथे ठराविक लोकांनाच प्रवेश असेल. म्हणजेच रजिस्टर्स, फाईल्स या कुठेतरी एखाद्या गोडाऊनमध्ये असतील किंवा अशा ठिकाणी असतील की जिथे तुमच्याकडे ठराविक त्या 2-3 किल्ल्या असल्याशिवाय बँकेच्या लॉकरसारखं तुम्ही तिथे जाऊच शकणार नाही आणि त्याशिवाय तुम्हाला ती माहितीच मिळणार नाही. आणि जेव्हा सगळं साधारण 1960च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आणि आपल्याकडे कदाचित या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सगळं संगणकांवर यायला लागलं त्यावेळेला याच्यामध्ये खूप बदल झाला. कारण माहिती ही हाताने लिहून ठेवायच्या ऐवजी जेव्हा आपण संगणकामध्ये भरायला लागलो तर त्यावेळेला संगणकामधली माहिती, ज्याला आपण डिजिटल माहिती म्हणतो, ही माहिती साठवायची कशी सुरक्षितपणे, आणि जरी आपण ती सुरक्षितपणे साठवू शकलो तरी ती सुरक्षितपणे एकीकडून दुसरीकडे कशी पाठवायची, या दोन गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर धोके निर्माण झाले. म्हणजे माहिती ही एके ठिकाणी साठवताना ती माहिती आता आपण मूळ स्वरूपात साठवणं बंद झालं. म्हणजे एक उदाहरण याचं आपण जर का घ्यायचं तर समजा आपल्याकडे कुठल्या तरी बँकेच्या खातेदारांची खाजगी माहिती आहे. आता आपण पूर्वीच्या काळी ती कदाचित एवढी खाजगी म्हणायचो नाही, पण अलीकडच्या काळामध्ये खाजगीपण माणसाचं हे खूप वाढीला लागल्यामुळे आणि काही प्रमाणात अमेरिकेमध्ये जे घडतं त्याचे पडसाद आपल्याकडे उमटायला लागल्यामुळे पूर्वीच्या काळी उदाहरणार्थ एखाद्या माणसाने आपल्याला विचारलं असतं की तुझ्या बँकेच्या खात्याचा म्हणजे अकाउंट नंबर काय, आपण सहजपणे सांगितलं असतं अकाउंट नंबर. आता कुणाच्या बँकेचा खात्याचा नंबर विचारणं हे म्हणजे त्या माणसाच्या खाजगीपणावर गदा आणणं असं मानलं जातं. हे आता त्याचं आधुनिक स्वरूप झालेलं आहे. मग आता समजा एखाद्या माणसाच्या बँकेच्या खात्याची माहिती ही बँकेने जपून ठेवायची असेल तर ती नेमकी कशी जपायची, तर पूर्वीच्या काळामध्ये काही नाही, रजिस्टरमध्ये ते लिहिलेलं असायचं आणि कुणालाही ती बघता यायची. आता तसं करून चालत नाही. आता ती माहिती जर का तुम्ही मूळ स्वरूपामध्ये ठेवली तर ती कुणाच्याही हाती लागू शकते. मग ती माहिती मूळ स्वरूपात ठेवायची नाही तर नेमकी कशी ठेवायची, आणि ती दुसऱ्या स्वरूपात ठेवलेली असेल तर तिथून ती पुन्हा मूळ स्वरूपात कशी आणायची, हे सगळे प्रश्न त्यातनं निर्माण झाले. मगाशी सरांनी जो उल्लेख केला, क्रिप्टोग्राफी हे जे तंत्रज्ञान आहे हे त्याच्यासाठी जन्मलं. म्हणजे आता समजा आपण अगदी मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये आपण त्याला ची भाषा म्हणू. म्हणजे आता मूळ माहिती माझी जी असेल ती माहिती मी आहे तशी न ठेवता त्याला च्या भाषेमध्ये बदललं आणि ती माहिती ठेवली तर जे होईल त्याला आपण खूप अवघड करायचं तर क्रिप्टोग्राफी असं म्हणू आणि सोपं करायचं त्याला ची भाषा असं म्हणू. आता या च्या भाषेमध्ये ती ठेवली तर ती ची भाषा सगळ्यांनाच जर काय येत असेल तर त्याचा काही पुन्हा उपयोग नाही. म्हणजे ती ची भाषा पुन्हा अशी असली पाहिजे की ती फक्त बँकेलाच येते आणि इतर कुणाला येत नाही. मग ते कसं साधणार. मग याच्यासाठी जी माहिती आपण च्या भाषेमध्ये साठवून ठेवू ती उघडण्यासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे, आणि ज्याच्याकडे ते उघडण्याची किल्ली असेल तोच ती माणूस उघडू शकेल. आणि ती किल्ली म्हणजे थोडक्यात आपण ज्याला पासवर्ड असं म्हणू. तो आता
तांत्रिकदृष्ट्या पासवर्ड नसतो, पण इथे आपण त्याला पासवर्ड म्हणू. म्हणजे ज्या माणसाकडे तो पासवर्ड असेल तोच माणूस त्या माहितीचं रूपांतर मूळ स्वरूपातून च्या भाषेमध्ये आणि च्या भाषेतून मूळ स्वरूपात असं करू शकतो. अशी यातनं ही कल्पना निघाली. मग आता त्यातनं दुसरी अडचण अशी निर्माण झाली की ठीक आहे, तुम्ही हे माणसांचे खाते वगैरे त्याचे सगळे तपशील च्या भाषेत बदलले, ते साठवले, पण ती उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड पाहिजे. आता हा पासवर्ड कसा साठवणार तुम्ही? मग काही लोक म्हणाले की हा पासवर्ड पण तुम्ही आता च्या भाषेत बदला, पण मग त्या पासवर्ड च्या भाषेत बदलला तर ते उघडण्यासाठी आणखीन पुढचा पासवर्ड तो कसा ठेवणार? मग याला काही अंत नाही आहे. म्हणजे शेवटी काही ना काही कुठला ना कुठला तरी पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवलाच पाहिजे. मग हा पासवर्ड आपण नेमका साठवायचा कुठे, कसा? आणि आपल्याला माहिती आहे, आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं वापरतो. माणसाला कुठल्याही प्रकारचे पासवर्ड्स लक्षात ठेवणं हे महाकमालीचं संकट वाटतं. आणि याच्यावरचा तोडगा काय असतो? साधे बँकेचे पिन वगैरे आपल्या लक्षात राहत नाहीत, ATMचे, क्रेडिट कार्डांचे, आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. इतके असंख्य वेबसाईट्स, इतके ॲप्स, प्रत्येकाचा पासवर्ड, प्रत्येकाचा पिन, हे कुठून लक्षात राहणार? मग माणसं त्याच्यावर सोपा उपाय काय करतात? ते सरळ एका कागदावर लिहितात आणि तो कागद ठेवतात कुठे? तर आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये. म्हणजे चोराचं काम इतकं सोपं आहे की नुसती ती पर्स चोरली किंवा पाकिट चोरलं की तुमच्या सगळ्या खात्यांची पिन्स, पासवर्ड्स, कार्डाच्या मागे आपण चिकटवतो पिन. का? तर बँकेत गेलो किंवा ATMमध्ये गेलो तर लगेच पैसे काढताना ते पिन आपल्या लक्षात राहावं. पण ते पिन आता कार्ड पण चोराला मिळणार आणि त्याच्याबरोबर पिन पण मिळणार, मग राहिलं काय? अशा सगळ्या अडचणी यातनं निर्माण झाल्या. म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानामुळे एकीकडे आपण म्हणतो की माणसाचं काम सोपं झालं, व्यवहार सोपे झाले, हे काही अर्थाने खरं आहे, यात काही वाद नाही. पण त्याच्याबरोबर निर्माण झालेल्या ज्या अडचणी आहेत त्या नेमक्या कशा सोडवायच्या याचं नेमकं उत्तर आपल्याला अजून मिळालेलं नाही आहे. आपण अजूनही त्या बाबतीत चाच पडतो आहे. मग पासवर्ड नको म्हटल्यानंतर पुढचा मार्ग काय? तर मग त्याच्यावर नवीन नवीन तंत्रज्ञानं निघाली की समजा तुम्ही पासवर्ड नको असेल तर आपल्याला माहिती आहे आपण पॅटर्न फोनवर काहीतरी ठरवतो. आता तो पॅटर्न, आता पुन्हा यातली अडचण अशी, तो पॅटर्न जरी आपण ठरवला, एक तर तो पॅटर्न खूप सोपा ठरवतो आपण काहीतरी आपल्या लक्षात राहावा म्हणून. दुसरी अडचण, तो पॅटर्न आपल्याला वारंवार बदलायला लागतो. मग तो आदल्या वेळेला काय होता ते आधी टाका, मग त्यानंतर नवीन पॅटर्न, मग तो आधीचा कुठला नवीन कुठला, या सगळ्या गोंधळात आपण म्हणतो जाऊ दे, मी बँकेत जातून पैसे काढून आणतो. आता तो पॅटर्न चालत नाही. मग त्याच्यावर पुढचा उपाय काय? तर बायोमेट्रिक म्हणजे तुमचा अंगठा वापरा. म्हणजे विनोदानी काही वेळेला आम्ही म्हणतो की या डिजिटल तंत्रज्ञानाने माणसाला पुन्हा अंगठा बहाद्दर केलेला आहे. कारण एकेकाळी आपण सगळे साक्षर होतो, सुशिक्षित होतो, आणि आता पुन्हा अंगठा बहाद्दर झालेलो, कारण अंगठा वापरून आता आपण पुन्हा आपला मोबाईल उघडतो. आता त्याच्यामधली गंमत अशी आहे, म्हणजे हा थोडासा म्हटलं तर गंभीर, थोडासा विनोदाचा विषय आहे. मग पूर्वी लोक पासवर्ड वगैरे चोरायचे, पिन चोरायचे, हल्लेखोर. मग आता ते काय चोरणार? म्हणजे आपण समजा आपल्या अंगठ्यांनी किंवा बोटांनी फोन अनलॉक करत असू तर आपलं बोट चोरलं पाहिजे. थोडक्यात अक्षरशः अंगठा तोडून नेला पाहिजे आणि तो फोनवर ठेवला पाहिजे. तर याचे काही प्रयोग करण्यात आले की खरोखर हे शक्य आहे का? कारण हे भीषण आहे. म्हणजे असं खरंच लोक करायला लागले तर यातनं काय होईल? आणि त्यातनं नशिबाने एक गोष्ट अशी लक्षात आली की समजा माणसाचा हा अंगठा वगैरे अवयव तोडला कोणी, हे अर्थात प्रायोगिक तत्वावर केलं कोणी, असं हे प्रत्यक्ष केलं नाही, ज्याला आपण सिम्युलेशन म्हणतो. म्हणजे असं झालं तर काय होईल? तर असं लक्षात आलं की ज्या क्षणी आपल्या अंगठ्याच्या इथला रक्तप्रवाह थांबतो त्या क्षणी त्यातली सगळी भौतिक किंवा बायोलॉजिकल सगळे त्याचे गुणधर्म बदलतात. आणि दुसऱ्या क्षणी अगदी एका सेकंदात तो अंगठा उचलून तुम्ही लावलात त्या फोनवर किंवा ATMवर वगैरे जिथे ते वापरायचं असेल तरी ते चालत नाही. हे आपलं सुदैव आहे. म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानावर बायोलॉजीनी किंवा जीवशास्त्रांनीही केलेली मात आहे असं आपण म्हणू. नाहीतर उद्या कदाचित लोक एकमेकांचे अंगठे कापून फोनवर वापरायला लागले असते. नशिबाने हे घडणं शक्य नाही आहे. त्याचं पुढचं पाऊल म्हणून आता आपण काय वापरतो? तर अंगठाही वापरायची गरज नाही, तर आपला चेहरा बघूनच फोन सांगतो की हा माणूस अमुक अमुक आहे वगैरे. आता त्याच्यामधल्या अडचणी काय येतात? म्हणजे हे परवा ही गमतीची गोष्ट घडली माझ्या एका मित्राच्या बाबतीत. त्यांनी तो दाढी कित्येक वर्ष ठेवलेला माणूस आहे आणि अचानक काय त्याच्या डोक्यात त्याला माहीत नाही, तो दाढी करून आला. 10 वर्षात कधी दाढी काढलेली, दाढी केली आणि त्याचा फोनच उघडेना.
कारण त्या आयफोनला तोच माणूस आहे समजेच ना. कारण त्यांनी आत्तापर्यंत गेली काय 3-4 वर्ष बघितले, त्या माणसाला दाढीवालं बघितलं आहे आणि आता ती दाढीच नाही. असं म्हटल्यानंतर एक दिवस गेला त्याचा, कारण मग त्याला ते पिन वगैरेच वापरावं लागलं. तो पिन त्यांनी कित्येक वर्षात वापरला नव्हता. मग तो सेट करायचा म्हटलं तर कुठेतरी ईमेलवर काहीतरी कोड येणार, मग तो कोड एंटर करा. हे असले सगळे उपद्व्याप यातनं खूप निर्माण होतात. आणि त्यानंतर साधारण एक दिवस गेल्यानंतर मग त्याचा फोन तो त्याला ओळखायला लागला. म्हणजे किती गंमत आहे की तंत्रज्ञानाला आपण विनंती करतोय की कृपा कर आणि मला ओळख बाबा, आणि तू मला ओळखलं नाहीस तर माझे सगळे व्यवहार ठप्प होतील. तुम्ही आणखीन एक गमतीशीर प्रकार बघितला असेल, कॅप्चा म्हणून येतं. कॅप्चा ही काय गंमत आहे, म्हणजे तंत्रज्ञान त्याची गरज आहे हे खरं आहे, पण कॅप्चामध्ये काय होतं जस्ट आपण विचार केला. कॅप्चा म्हणजे काय, तर संगणक माणसाला सांगतोय की तू माणूस आहेस हे सिद्ध कर. हे किती विनोदी आहे. म्हणजे हे तंत्रज्ञान कोणासाठी आहे, आपल्यासाठी आहे. आणि तो संगणक आपल्यालाच म्हणतोय तू आधी माणूस आहेस हे सिद्ध कर, मग मी तुला पुढचं काय ते करू देईन, नाहीतर नाहीच, फेसबुक पण उघडू देणार नाही. असा हा सगळा यातनं विनोदी थोडासा प्रकार झालेला आहे. म्हणजे काय, तंत्रज्ञान आहे पण ते माणसाला वापरण्यासाठी सुकर आहे का, या सुरक्षेच्या सगळ्या जाळ्यात आपण आता इतके अडकत गेलेलो आहोत. आता याचं पुढचं पाऊल म्हणून समजा चेहराही नको तर मग आवाज, आपल्या आवाजाने आता फोन आपल्याला ओळखतो. आणि एकीकडे अशा रीतीने वैयक्तिक आयुष्यातल्या माहितीच्या सुरक्षिततेचा असा हा प्रवास चालू असताना दुसरीकडे AI आलं. आता AIमध्ये काय होतं, तर AIमध्ये थोडक्यात अगदी AIकडे वळण्यापूर्वी AIचं काम मुळात कसं चालतं हे मला असं वाटतं थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण लोक नुसतंच AI म्हणतात, पण ते प्रत्यक्षात चालतं कसं. तर पूर्वीच्या काळचं जे AI होतं ते आता कालबाह्य झालेलं आहे. म्हणजे AIच्या सुद्धा पिढ्या येऊन गेलेल्या आहेत. त्या जुन्या काळातल्या AIचा आता आपण विचार करायला नको. नवीन आधुनिक AI नेमकं चालतं कसं, तर एक दोन तुम्हाला गमतीशीर यातल्या गोष्टी सांगतो मी. तर AIला अर्थातच आपण हे बरेचदा वाचलेलं असेल की आपण माहितीचे बरेच मोठमोठे साठे पुरवतो आणि त्या माहितीमधनं ते शिकतं, हे सगळं खरं आहे. पण नुसतेच माहितीचे साठे पुरवून हे चालत नाही. म्हणजे जसं एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं की हे घे, तुझ्यासमोर हे ग्रंथालय आहे, याच्यात सगळे जगातले एन्सायक्लोपीडिया जे जगातली सगळी माहिती आहे, म्हणून ते त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात ते गेलं असं होत नाही. तो विद्यार्थी ते कसं शिकणार. मग तसंच तुम्ही AIला हे शिकवणार कसं, तर हे AIला शिकवणं जे आहे तो अतिशय बहारदार, अतिशय गमतीचा आणि तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असला तरी आपल्याला खरं म्हणजे समजून घेण्यासारखा प्रकार आहे. म्हणजे AI शिकतं कसं आणि त्याचा मग या माहितीच्या सुरक्षिततेशी संबंध कसा येतो. AI शिकतं म्हणजे काय, तर त्याला आपण जेव्हा माहिती पुरवतो, AIला माहिती पुरवतो, ती नुसती माहिती पुरवून चालत नाही, तर ती माहिती काय आहे ती अतिशय क्रमबद्धरित्या आणि व्यवस्थितरित्या ती त्याला पुरवावी लागते. म्हणजे याची 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. समजा AIला आपल्याला एखाद्या विषयामधला तज्ज्ञ बनवायचा आहे, कुठलाही विषय घ्या. समजा आपल्याला AIला समजा भारतीय शास्त्रीय संगीत या विषयामधलं तज्ज्ञ बनवायचं. मग काय करावं लागेल, तर भारतीय शास्त्रीय संगीतावरचे जेवढी काही आत्तापर्यंतचं जे लिखाण झालेलं असेल ते तपासून, ते अचूक आहे ना वगैरे वगैरे सगळं बघून हे सगळं सुरुवातीला AIला पुरवावं लागेल. आता अशी कल्पना करा की AI म्हणजे एक न कंटाळणारा, कितीही तुम्ही वाचायला द्या, रात्रंदिवस वाचायला द्या, न थकणारा आणि वाचन करणारा असा एक माणूस आहे. आता माणूस काय करेल, रात्रंदिवस ते वाचत राहील. पण तो माणूस बिनडोक माणूस नसेल. म्हणजे आत्तापर्यंतचा हा खूप मोठा फरक आहे. आत्तापर्यंत आपण संगणकांना बिनडोक म्हणत होतो. का म्हणत होतो, कारण आपण काय करायचं हे त्याला सांगत होतो आणि तो फक्त वेगाने काम करू शकतो म्हणून आपण आपली कामं त्याच्याकडून करून घेत होतो. उदाहरणार्थ आपण कॅल्क्युलेटर का वापरतो, आपण काय कॅल्क्युलेटरला हुशार म्हणत नाही. आपल्याला माहिती आहे ते कॅल्क्युलेटर एक यंत्र आहे, पण आपल्या डोक्यामध्ये त्या सगळ्या क्लिष्ट आकडेमोडी करत बसायला आपल्याला वेळ नाही, किंवा त्याच्यामध्ये आपला मेंदू अडकायला नको, आपल्याला दुसरी चांगली कामं आहेत म्हणून आपण ते कॅल्क्युलेटरकडनं करून घेतो. संगणक आत्तापर्यंत असेच होते. म्हणजे आपल्याला जी कामं नको आहेत किंवा जी कामं वेगाने करून घ्यायची आहेत किंवा जी कामं पुन्हा पुन्हा करायची आहेत
अशी कामं आत्तापर्यंत आपण संगणकाकडून करून घेत होतो. AI तसा नाही, AI बिंडोक नाही. मला वाटतं हा अतिशय मोठा फरक बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. आणि लोक असं समजतात की येऊन गेलं की संगणकामध्ये आत्तापर्यंत बरंच काय काय झालं, मोबाईल आला, त्यानंतर इंटरनेट आलं, तसंच हे काहीतरी आहे नवीन फॅड. तसं नाही. AI हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. AIमध्ये संगणक खरोखर हुशार बनतो. हुशार कसा? तर मगाचं उदाहरण पुढे नेतो. एखाद्या माणसाला आपण अगणित अक्षरशः वाचायला दिलं आणि तो माणूस न थकता ते वाचत गेला. नुसतं वाचत गेला असं नव्हे, आत्तापर्यंत त्यांनी जे वाचलेलं आहे त्याची आणि नवीन माहितीशी तो सांगड घालत गेला. हे अतिशय महत्त्वाचं आहे. जे आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे काही माणसं असे असतात, म्हणतात मी खूप वाचतो. पण वाचतो म्हणजे काय, त्याचं काही डोक्यातच जात नसेल, नुसतं वाचून काय उपयोग आहे. म्हणजे मग तुम्ही एखादा अतिशय उत्तम कुठला तरी लेख वाचलात काय, किंवा कुठला तरी भेडेचा कागद वाचलात काय, त्या वाचनाला काही अर्थ नाही. पण जे वाचन हे खरोखर तुम्हाला समृद्ध करतं, म्हणजे आधीच्या सगळ्या अनुभवांशी त्या माहितीशी सांगड घालतं आणि त्या माहितीतलं काय बरोबर आहे, चुकीचं आहे, त्याचा या नवीन माहितीशी काय संबंध आहे, त्यातनं आपण नवीन काय शिकलो, जुनं काय विसरायला पाहिजे, हे सगळं AI करतं. आणि म्हणून AI हा अतिशय ज्ञानी प्रकार आहे. AI हा बिंडोक प्रकार नाही. हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. मग आत्तापर्यंतची जी सगळी माहिती समजा आपण त्या माणसाला वाचायला दिली आणि तो माणूस खरोखर तेवढा हुशार आहे, तो न थकता वाचतो. विचार करा, असा माणूस किती ज्ञानी माणूस असेल. म्हणजे त्या विषयावरची कुठलीही शंका तुम्ही जाऊन त्या माणसाला विचारा, दुसऱ्या क्षणाला त्या माणसाकडनं उत्तर येईल. आता माणसाच्या ठिकाणी संगणक आणा, तो संगणक म्हणजे AI. म्हणजे AIला अशी एकेका विषयावरची तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरची माहिती सतत पुरवत गेलात आणि त्या माहितीची आधीच्या माहितीशी सांगड कशी घालायची हे त्याला कळलेलं असेल, तर याचाच अर्थ त्याला जगातलं सगळं ज्ञान येतील. म्हणूनच आपल्याला कित्येकदा हा प्रश्न पडतो, या AIला हे कसं माहीत असतं की आईन्स्टाईननी उदाहरणार्थ रिलेटिव्हिटीचा शोध कसा लावला, इथपासून ते इथे कबूतर खाण्याच्या इथे डावीकडे वळलं तर काय येतं, हे कसं त्याला माहीत असतं. कारण ही सगळीच्या सगळी माहिती त्याला आत्तापर्यंत पुरवलेली आहे आणि त्या माहितीच्या ढिगाचे ढीग सगळे उपसून त्यातनं नेमकं काय काढलं पाहिजे हे त्याला कळलेलं आहे. यासाठी अर्थातच माणसांनी परिश्रम घेतलेले आहेत. यामागच्या तंत्रज्ञानांविषयी मी बोलत नाही, ते क्लिष्ट जो भाग आहे. पण नुसता उल्लेख करायचा तर ज्याला न्यूरल नेटवर्क्स म्हणतात किंवा डीप लर्निंग म्हणतात, म्हणजे माणसाचा मेंदू कसा शिकतो तसं AI शिकतो. माणसाचा मेंदू कसा शिकतो म्हणजे आपण कुठली नवीन माहिती जेव्हा वाचतो, आपला मेंदू आधी त्याबद्दल आपण काय वाचलेलं आहे हे आपल्याला लगेच आठवतं आणि त्या माहितीशी तो सांगड घालत जातो. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की अरे मी आधी वाचलेलं होतं किंवा बघितलं होतं, ऐकलं होतं आणि त्या माहितीमध्ये आता ही नवीन माहितीची भर पडती आहे आणि त्याचा मी सारासार अर्थ कसा लावेन, असं आपला माणसाच्या मेंदूचं साधारण काम चालू असतं. हे काम करणारे जे मेंदूमधले घटक असतात त्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. मग हेच न्यूरॉन्स आपण संगणकांमध्ये प्रोग्रॅम्सच्या स्वरूपात बसवले तर ते एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करतील आणि शिकतील. म्हणून याला न्यूरल नेटवर्क असं म्हणतात. म्हणजे जणू माणसाच्या मेंदूची प्रतिकृती म्हणजे काय, माणसाच्या मेंदूमधले जे घटक असतात ते घटक नव्हे. इथे कोणी ब्रेन सर्जन वगैरे असतील ते म्हणतील हे काहीतरी वेड्यासारखं काय सांगताय तुम्ही, तसं नव्हे. पण साधारण त्या अर्थाने आपण म्हणू की जसं न्यूरॉन्स एकमेकांशी संदेश पाठवतात माणसाच्या मेंदूमध्ये आणि त्यामुळे माणसाच्या मेंदूमधली कुठली माहिती घट्ट होत जाते, पक्की होत जाते, साधारण तशा प्रकारे AI शिकतं. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे हे अतिशय सोपं उदाहरण आहे म्हणून मी जिथे संधी मिळेल तिथे सांगतो की एखादं लहान मूल उदाहरणार्थ मांजर म्हणजे काय हे कसं शिकतं. तर जन्मतः आता त्या मुलाला काही किंवा मुलीला मांजर म्हणजे काय माहीत नसतं, पण घरात आजूबाजूला कुठेतरी घरात असेल, आजूबाजूला असेल एखादं मांजर दिसतं आणि त्या बाळाची आई किंवा बाबा कोणीतरी म्हणतात अरे ते बघ मांजर किंवा मनी. मग त्याच्या डोक्यात ठसतं की असं काहीतरी चित्र असेल तर ते म्हणजे मांजर. मग त्याला आणखीन एक कुठेतरी मांजर दिसतं, मग पुन्हा कोणीतरी म्हणतं मांजर. असं 2-3 वेळेला झालं की चौथ्या वेळेला ते मूलच म्हणतं मांजर किंवा मनी. म्हणजे काय, ते मांजर वेगवेगळ्या प्रकारे बघितलं, वेगवेगळ्या दिशांनी बघितलं, आकारांनी बघितलं, रंगांनी बघितलं, त्याला शेपटी असते, त्याला मिशा असतात, त्याचा आकार असा असतो,
ते असं पळतं, ते दिवसभर काहीही करत नाही, नुसतं झोपतं आणि खातं, असं सगळं दिसणारं आणि स्वतःला चाटत बसतं, असं जे असेल ते मांजर, अशी प्रतिमा त्याच्या डोक्यात बसते. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपण काही असं लहान मुलाला असं शिकवतो का की हे बघ आज मी तुला मांजर म्हणजे काय हे शिकवणार आहे, तर ही एक 100 चित्र मांजरांची, हे बघ मांजर मांजर, असं आपण करत नाही, हे आपण आपोआपच शिकतो. मग AI सुद्धा असं आपोआप शिकू शकेल का, अशा दृष्टीने केलेले प्रयत्न हे आधुनिक AIचा हा पाया आहे. आणि त्याला न्यूरल नेटवर्क आणि डीप लर्निंग असं म्हणतात. आणि आता ते इतकं यशस्वी झालेलं आहे, त्याला कलाटणी मिळाली साधारण 2012 सालच्या एका संशोधनानंतर. म्हणजे AIचं गेल्या 60 वर्षांमध्ये जे घडलेलं नसेल ते गेल्या अक्षरशः एक 13-14 वर्षांमध्ये घडलेलं आहे, 2012 ते आत्तापर्यंत. आणि हा जो गेल्या 12-13 वर्षांमधला AIचा प्रवास आहे तो थरारक प्रवास आहे. म्हणजे तुम्हाला मी यातली काही उदाहरणं सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे किती कठीण आहे. म्हणजे यंत्राला माणसाचं सगळं कळणं वरवर आपल्याला सोपं वाटतं, पण किती अवघड आहे. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण, आपल्याला माहिती आहे असे मराठीमध्ये असतात, इंग्रजीमध्ये अनेक शब्द असतात की त्या शब्दांचे अनेक अर्थ लागतात. म्हणजे उदाहरणार्थ बँक हा इंग्रजीमधला शब्द. आता बँक हा शब्द आपण सर्वसामान्यपणे आपल्या डोक्यात जी बँक असते तिथे म्हणजे आर्थिक व्यवहार करणारी संस्था असं आपल्या डोक्यात समीकरण असतं. पण आपल्याला हे माहिती असेल की दुसरा पण एक बँक नावाचा शब्द आहे जो म्हणजे नदीचा किनारा, रिव्हर बँक. आता हे आपल्याला कसं कळतं. म्हणजे समजा कोणी म्हणालं की मी आता इंग्रजीमध्ये समजा म्हटलं की आय वॉज रोमिंग अराउंड द बँक. आता आपल्याला समजा आपण रिव्हर बँक हा शब्द नेहमी वापरतो असं गृहीत धरू, आपल्या लगेच लक्षात येईल की कोणी वेडा माणूस असा बँकेभोवती चक्रा मारणार नाही. म्हणजेच तिथला संदर्भ काय, रिव्हर बँक. हे आपल्याला कसं कळतं, आता आपोआप कळतं असं आपण म्हणू शकत नाही. आपोआप कळत नाही, कारण आपल्या डोक्यात ज्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत बसलेल्या आहेत आणि आपण जे शिकलेलो आहे त्यावरनं हा संदर्भ रिव्हर बँकेचा आहे असं आपल्या डोक्यात येतं. आणि दुसरं, आय डिपॉझिटेड मनी असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येणारी बँक ही वेगळी बँक असते. मग हे AIला कसं कळणार, विचार करा. त्याला फक्त आपण बँक नावाचा शब्द दिला तर बँक म्हणजे रिव्हर बँक का पैशांची बँक हे त्याला कसं कळणार. आता आणखीन एक गमतीची गोष्ट सांगतो. समजा एका चोराला आपण प्रश्न विचारला की तू बँकेत चोरी का केलीस. आता तू बँकेत चोरी का केलीस, तर चोर म्हणेल कारण बँकेत पैसे असतात म्हणून. आता आपल्या प्रश्नाचा उद्देश काय होता की अरे तू चोरी का केलीस. त्या चोराला काय वाटलं की बँकेत चोरी का केली, कारण बँकेत पैसे असतात. आपला उद्देश काय की तू हा गुन्हा का केलास. आता या माणसाच्या भाषांमधल्या, प्रश्नांमधल्या, उत्तरांमधल्या ज्या सूक्ष्म छटा आहेत, या छटा यंत्राला कशा कळणार. क्षणभर विचार करा. म्हणजे हा प्रश्न आपण माणसाला विचारू, माणूसच गोंधळतो की नेमका तुझा अर्थ काय आहे. यंत्राला हे कसं कळणार. आणि म्हणून आत्तापर्यंतच्या AIमधली सगळ्यात मोठी जी अडचण होती ती अडचण AIला माणसाची भाषा न कळणं ही होती. नाहीतर AI आत्तापर्यंत कुठे गेलं असतं. मुख्य अडचण काय आहे, म्हणजे आपण आपल्यापैकी आता काही जण ChatGPT वगैरे वापरत असतील. आपण ChatGPT सहज उघडतो, वाटेल तो प्रश्न टाकतो आणि त्याला बरोबर कळतं आपल्याला काय म्हणायचं आहे, नेमकं कळतं. कधी कधी त्याला कळलं नाही तर तो विचारतो तुला हे म्हणायचं का ते म्हणायचं आहे, जणू समोर एखादा माणूस बसलेला असावा. मग आता हे त्याला कसं कळतं. हे करण्यासाठी गेली सुमारे 7-8 वर्ष या मोठमोठ्या कंपन्यांमधले सगळे मोठे तंत्रज्ञ झगडत होते. आणि त्याला जे यश आलं शेवटी, ते खरं पहिल्यांदा गुगल कंपनीमध्ये आलं, पण गुगलनी त्याचा दुर्दैवाने फायदा करून घेतला नाही. आणि 2022 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी क्रांती घडली, म्हणजे लोकांना याचा अंदाज येत नाही. मी असं म्हणेन की आपण साधारणपणे म्हणू औद्योगिक क्रांती, विजेचा शोध, वाफेचं इंजिन वगैरे म्हणतो, या सगळ्या तोडीची जी क्रांती होती ती ऑक्टोबर 2022 साली झाली, जेव्हा ChatGPT जगामध्ये अवतरलं. ChatGPT तुमच्यापैकी ज्यांनी वापरलं नसेल त्यांनी जरूर वापरा, आणि वापरलं असेल ते ChatGPT वगैरे वापरून अवाक झाले नसतील तर काहीतरी चुकीचं आहे असं
मी म्हणेन. म्हणजे इथे मी थोर शास्त्रज्ञ नील्स बोअर यांचं एक वाक्य थोडंसं चोरून म्हणेन. नील्स बोअर म्हणाले होते की जो माणूस क्वांटम मेकॅनिक्स किंवा एकूणच क्वांटम थिअरी बद्दल वाचतो आणि ती वाचल्यानंतर त्याला धक्का बसत नाही, त्या माणसामध्ये काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. ए आयच्या बाबतीत मला हेच म्हणावं असं वाटतं. जो माणूस ए आय वापरतो आणि हे इतकं हुशार कसं आहे असा प्रश्न पडत नाही तर आपलं काहीतरी चुकतं आहे असं मला वाटतं. आता ए आय काय करू शकत नाही असं काही जवळपास राहिलेलंच नाही आहे. लोक म्हणतात की नाही पण हे सगळं अजून त्या यंत्रामध्ये आहे. प्रत्यक्ष भौतिक कामं कोण करणार? म्हणजे अजून आपल्याला हे सगळं करण्यासाठी माणसं लागत आहेत. बरोबर आहे. हे सगळं माणसांच्या ऐवजी यंत्रांकडून करून घेण्यासाठीच्या कंपन्या आता जोरात चालू आहेत. एलॉन मस्कची स्वतःची कंपनी अशा प्रकारचे रोबॉट्स आणण्याच्या तयारीत आहे की जे रोबॉट्स, म्हणजे विचार करा आत्तापर्यंतचे रोबॉट्स यंत्रमानव म्हणजे काय, थोडक्यात दृश्य स्वरूपात दिसणारं ए आय, आणि ChatGPT वगैरे अदृश्य स्वरूपातलं ए आय. तर दृश्य स्वरूपातलं ए आय म्हणजे यंत्रमानव म्हणजेच रोबॉट्स. हे आत्तापर्यंत स्पेशलाइज्ड असायचे. स्पेशलाइज म्हणजे काय, फरशा साफ करणारं, ते आपण बघितलं असेल, आपल्यापैकी काही जण वापरते असतील, घरात फरशा साफ करणारा रोबॉट. एखाद्या आपण पूर्वी बघायचो जपानमध्ये वगैरे विनोदानी बघायचो की वेटर म्हणून रोबोटच येतो आणि तो सर्व करतो वगैरे, असे रोबॉट्स. म्हणजेच काय तर आत्तापर्यंतचे रोबॉट्स किंवा यंत्रमानव हे विशिष्ट कामांसाठीचे यंत्रमानव होते. पुढच्या पिढीतले यंत्रमानव हे जनरल यंत्रमानव असतील. विचार करा, जनरल यंत्रमानव म्हणजे तो यंत्रमानव आहे तुमच्याकडे. आज तुम्हाला प्लंबिंगचं काम करून पाहिजे, त्याच्यात प्लंबिंगचं सॉफ्टवेअर टाका, तो प्लंबर. तोच यंत्रमानव उद्या तुम्हाला काहीतरी सुतार काम करायचं आहे, सुतारकीचं सॉफ्टवेअर टाका, तो सुतार. तिसऱ्या दिवशी तोच तुमचं काहीतरी टायर पंक्चर झालं आहे, टायर पंक्चर काढून देणारा माणूस म्हणजे यंत्रमानव. चौथ्या दिवशी आता घरात आपल्या कामवाल्या मावशी आल्या नाहीत, आता घर झाडून घे रे, घर झाडून घेईल, लाद्या पुसेल. पाचव्या दिवशी स्वयंपाक करेल. अशा प्रकारचे यंत्रमानव करायचं आता काम चालू आहे. आणि हे अजिबात अशक्य नाही. लोकांना वाटत असेल काहीतरी कल्पनेतल्या गोष्टी आहेत. अजिबात नाही. म्हणजे पुढची एक 4-5 वर्ष थांबा, 4-5 वर्ष कदाचित खूप जास्त झाली, अशा प्रकारचे रोबॉट्स जगभरात अवतरले नाहीत तर आश्चर्य आहे. आणि यामुळे, म्हणजे हा विषय आता माझा नाही आत्ता, पण यामुळे जी जगभरात पसरलेली भीती आहे की रोजगारांचं काय होईल, माझी नोकरी जाईल का, उद्याच्या पिढीतल्या मुलांनी काय करायचं, हे सगळे अतिशय गंभीर प्रश्न आहेत. हे अजिबात आपण, मला असं वाटतं की यात काही फार होणार नाही, भारतासारख्या देशात काही होत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. हे महागंभीर प्रश्न आहेत. म्हणजे आता काही कंपन्या, तुम्ही नावं ऐकले असतील कदाचित, अँथ्रॉपिक नावाची कंपनी आहे, ए आयच्या क्षेत्रातली अतिशय आघाडीची कंपनी. ओपन ए आय, अँथ्रॉपिक, गुगल, या सगळ्या दादा कंपन्या आपण म्हणू याच्यातल्या. या अँथ्रॉपिक कंपनीनी आत्ता एक घोषणा केली अलीकडे की ए आयचं त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याची त्याला आपण मॉडेल म्हणतो, त्याची पुढची आवृत्ती आम्ही बाजारात आणू इच्छित नाही. का? कारण ती आणली तर नोकऱ्या जायचा सपाटा चालू होईल. इतकी त्याच्यामध्ये आता ताकद आहे. म्हणजे ते आता घाबरत आहेत की हे आपण बाजारात आणलं, ती तयार करणारी कंपनीच, की आपण हे बाजारात आणलं तर लोकांचा, आपण ज्याला बॅकलॅश म्हणू, लोकांचा राग इतक्या वेगाने आपल्याकडे येईल की तुम्ही लोकांच्या नोकऱ्या खाताय, कंपन्या बंद पाडताय. त्यामुळे आता ते घाबरत आहेत की हे पुढचं ए आय आपण आणायचं का नाही. इतकी ताकद या सगळ्यांमध्ये आहे. आणि हे मला असं वाटतं की जे गांभीर्याने घेत नाहीत त्यांना याचा खूप मोठा फटका बसू शकतो. पण तो विषय वेगळा असल्यामुळे त्याकडे मी आत्ता जात नाही. आता या ए आयकडे जर एवढी ताकद असेल तर या ए आयचा सायबर सिक्युरिटीशी नेमका संबंध काय येतो? मगाशी आपण जे म्हटलं की माणसाचा चेहरा ए आय ओळखतो, हे कसं शक्य आहे? माणसाचा चेहरा ओळखणं म्हणजे काय? असं नाही आहे की एकदा त्या माणसाचा फोटो काढला आणि त्या फोटोशी ते पडताळून बघितलं, असं ते नसतं. कारण आपण दरवेळेला, म्हणजे हा समजा माझा मोबाईल असेल, दरवेळेला मी काय असं अगदी समोर धरूनच ते बघणार नाही. कित्येकदा तो इकडे असेल, इकडे असेल. कित्येकदा आपण हे पण बघत असू की आपण स्कॅन करतो UPIसाठी वगैरे, कुठून लांबून स्कॅन केलं तरी ते होतं. म्हणजेच काय, अतिशय क्लिष्ट प्रकारे चित्र ओळखण्याची क्षमता ही आता ए आयमध्ये आहे.
त्याच्या जोडीला हा माणूस म्हणजे दुसरा माणूस नाही हे ओळखण्याची पण क्षमता त्याच्यामध्ये, म्हणजे जो आहे त्याला ओळखा आणि दुसऱ्याला ओळखू नका म्हणजे तो माणूस तो नाही हे सांगा, ही सुद्धा क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय, चित्र ओळखण्याची महाविलक्षण किमया आता AI साधलेली आहे, यात काही शंका नाही. याच्या जोडीला आवाज ओळखणं, म्हणजे आता आपण आवाज वापरून आपला फोन अनलॉक करू शकतो, आवाज वापरून वाटेल त्या अनेक गोष्टी करू शकतो, सिरी वगैरेला सूचना देऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे ते सिरी किंवा ॲलेक्सा आपल्या घरी असेल तर ती नको त्या गोष्टी ऐकून आपल्याला काहीतरी प्रॉडक्ट्स सजेस्ट करते किंवा आपल्याला म्हणते आता इथे सहलीला जा तुम्ही, या बँकेकडनं कर्ज घ्या. तर ही सगळी माहिती बॅकग्राऊंडमध्ये गोळा केली जाते. म्हणजेच काय, आवाज ओळखण्याची विलक्षण क्षमता आता AI आहे. आणि हे आपण एकीकडे हे सगळं सुरक्षित करण्यासाठी वापरतो, दुसरीकडे याचा धोका काय असेल याचा विचार करा. आपण हे वाचलं असेल, अनुभवलं असेल कित्येकदा, ज्याला आपण व्हॉइस क्लोनिंग म्हणतो. हुबेहूब कुठल्याही माणसाचा आवाज, म्हणजे आता किशोर कुमार माझ्या आवडत्या गायकांपैकी एक 1986 साली गेले, आत्ताच्या सिनेमामध्ये किशोर कुमारांचं गाणं येतं हुबेहूब, म्हणजे कळत पण नाही की किशोर कुमार तेव्हा असतानाच त्यांनी म्हटलेलं असावं असं गाणं येतं. हे कसं शक्य आहे? तर AIला वाटेल ते, म्हणजे कोणाचाही आवाज घेऊन कोणाच्याही कुठलंही गाणं काय ते वाटेल ते करू शकतं. असं असेल तर आता उद्या विचार करा, आपल्याला फोन येतो, फोनवर आपला मुलगा मुलगी, आई वडील, बहीण भाऊ कोणीतरी बोलतं आहे आणि ते म्हणत आहेत मी कुठेतरी अडकली आहे, ताबडतोब काहीतरी मला मदतीची गरज आहे, हॉस्पिटल ॲक्सिडेंट झाला आहे, प्लीज पैसे फॉरवर्ड कर. आता मुलाचा, मुलीचा, आईवडिलांचा, भावंडांचा, मित्रांचा आपला फोन आला, पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल? अर्थातच पैसे पाठव बाबा आधी. आता मुलगाच बोलतोय, मुलगीच बोलते म्हटल्यानंतर आणखीन काय राहिलं? व्हॉइस क्लोनिंगमुळे जगातल्या कुठल्याही माणसाचा आवाज क्लोन करता येतो आणि आपल्याला असे फोन येऊ शकतात. त्यामुळे आपण या बाबतीत अतिशय सावध राहिलं पाहिजे. मग लोक म्हणतात ठीक आहे, आवाजही फोन आला ना मी नाही घेणार. व्हॉइस क्लोनिंग जाऊ दे, आता आपल्याला फेस क्लोनिंग करता येतं, चेहरा. आपण हे अनुभवलंही असेल, डीप फेक नावाचा प्रश्न आहे मोठाच्या मोठा. डीप फेक म्हणजे राजकारणी लोकांनी न केलेली भाषणं, त्यांनी केलेली भाषणंही ऐकवत नाहीत, न केलेली भाषणं येतात आपल्याकडे. नटनट्यांचे अतिशय विकृत प्रकारचे फोटो व्हिडिओज येतात आणि त्यांनी खळबळ माजते. कित्येक त्याच्यामुळे दंगली बिंगली होतात, म्हणजे कोणीतरी काहीतरी विधान केलेलं आहे असं येतं आणि त्याच्यावरनं दंगली चालू होतात, लोकांमध्ये तेढ निर्माण होते. आता याचा म्हणजे हा सगळा सायबर सुरक्षेचा भाग आहेच, पण वैयक्तिक आयुष्यात असा विचार करा, आता आवाजी फोनच्या ऐवजी आपल्याला व्हिडिओ कॉल आला. आता व्हिडिओ कॉलवर समोर दिसतंय आपलं जे कोण आहे, मुलगा मुलगी, आई वडील, नातेवाईक, दिसतंय, बोलतंय. आता तरी आपण म्हणू की आता मी हात जोडले बाबा, आता पैसे पाठवतो. तेही ते नसतातच. म्हणजे असा फोन कॉल येऊ शकतो की ज्यामध्ये समोर दिसणारा माणूस तो नाहीच, ज्याचा आवाज येतोय तो पण नाही, तो गप्पा मारतोय आपल्याशी, पण तो माणूस वेगळाच आहे, असं होऊ शकतं. आणि इंटरनेटवर हे करण्यासाठीची साधनं फुकट उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर नंतर सर्च करा, हाऊ टू क्रिएट अ डीप फेक, साईट्स उपलब्ध आहेत जिथे तुम्ही तुमचा व्हिडिओ आणि तुम्हाला तो कोणाच्या स्वरूपात दाखवायचा आहे तो व्हिडिओ, हे दोन व्हिडिओ शेजारी शेजारी असतात आणि तुमचा व्हिडिओ त्या शेजारच्या रूपात बदलतो. म्हणजे तिथे काही त्यांनी उदाहरणं पण दिली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा व्हिडिओ हा जणू एलॉन मस्क बोलतोय, तुम्ही बोलताय पण आता एलॉन मस्क बोलतोय असं दिसतं तुम्हाला आणि जवळपास कळत नाही की तो एलॉन मस्क नाही आहे. आता अशा गोष्टी घडायला लागल्या उद्याच्या जगामध्ये तर काय होणार आहे? आणि ही थरकाप उडवणारी गोष्ट आहे. म्हणजे AI, प्रत्येक तंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे, दुधारी आपण म्हणतो, चांगला वापर वाईट वापर. आता याच्यामध्ये वरचढ कोण ठरणार हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि याच्यावर तंत्रज्ञानकडे उत्तर नाही आहे. कारण जसजसे प्रश्न निर्माण होतील तसतशी त्याच्यावरची उत्तरं काढायची, असा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. आणि AIचा वापर करून अर्थातच हल्लेखोर हे कुठे आपल्या पुढे जाणार यात काही शंका नाही आहे. तर यातनं जे अतिशय महागंभीर प्रश्न निर्माण होतील
त्या सगळ्यांचं नेमकं काय होणार हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. अलीकडच्या काळामधली काही उदाहरणं, बँकांमध्ये कर्जांसाठी दिले जाणारे अर्ज, शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे अर्ज, नोकऱ्यांच्या ठिकाणी दिले जाणारे अर्ज, हे सगळं कमी म्हणून का काय, पासपोर्टबरोबर दिली जाणारी कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, हे सगळी आता फेक असतात बरेचदा. म्हणजे पटकन पासपोर्ट पाहिजे म्हणून खोटं आधार कार्ड 1 मिनिटात तयार करता येतं तुम्हाला AI वर, खोटं पॅन कार्ड, कोणाच्याही नावाने काहीही, आणि ते सबमिट करून लोक आता पासपोर्ट मिळवतात. म्हणजे खोटी कागदपत्र सादर करून खरं कागदपत्र मिळवायचं. आता हा किती महागंभीर प्रकार आहे विचार करा. म्हणजे मध्यंतरी एक बातमी आली होती याच्यावर. आता भारताच्या पासपोर्ट खात्याने अशी अधिकृत घोषणा केलेली आहे की अशा प्रकारे AIचा वापर करून कोणी बनावट कागदपत्र सादर केल्याचं लक्षात आलं तर त्या माणसाला आता तुरुंगात टाकलं जाईल. म्हणजे तो सिव्हिल ऑफेन्स नाही, आता तो क्रिमिनल ऑफेन्स. म्हणजे आता AIमुळे काय काय होऊ शकतं याची ही नांदी आहे. म्हणजे उद्याच्या जगामध्ये असं याचा सुळसुळाट निर्माण झाला, काय खरं काय खोटं. आत्ता ही गोष्ट कुठपर्यंत मर्यादित आहे, आपल्याला काहीतरी खोटी एखादी पावती येते किंवा कुठेतरी खोटं काहीतरी आपल्याला पैसे पाठवायचे असं येतं. आता ही कागदपत्रच खोटी यायला लागली. काय खरं काय खोटं आहे, समोरून बोलणारा माणूस तो माणूस आहे का नाही, त्याची कागदपत्रंसुद्धा खोटी आहेत. या सगळ्याची सांगड आपण कशी घालणार आहोत. म्हणजे हे इतकं भयानक आहे, याची आत्ता आपल्याला काही चाहूलसुद्धा लागत नाही. म्हणजे आत्ता आपण पूर्वीच्या काळी पूर्वी एक घटना घडली होती, तुम्हाला माहिती का मला माहीत नाही, बरीच वर्ष झाली. त्यावेळेला सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, तर तिने साधारण 1-2 वर्ष काम सोडलं होतं. कारण त्यावेळेला तिच्या पोटामध्ये जगामधला सगळ्यात प्रसिद्ध मुलगा वाढत होता. ओके, तर त्याच्यानंतर त्याचा जन्म झाला. तर त्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेला आपल्याला माहिती आहे वेड्यासारखं लोक काय ते त्यांच्या मागे लागायचे, ते तैमूर काय वेड लागलं होतं लोकांना. तर जेव्हा त्याचा जन्म झाला त्या काळामध्ये ती काम करत नव्हती. त्यावेळेला ही घडलेली घटना आहे. तर करीना कपूरच्या नावाने आयकर इन्कम टॅक्स फाईल झाला आणि त्या आयकरामध्ये तिचं जे त्या वर्षीचं उत्पन्न दाखवलं तर ते काहीतरी लाखांमध्ये होतं. काम करत नसलेली करीना कपूरसुद्धा एखाद्या वर्षांमध्ये काही लाख रुपये कमवेल हे कोणी याच्यावर विश्वासच ठेवणार नाही. कारण त्याच्या जाहिराती आणि बाकी काय गोष्टी असतील त्यातनं ते कित्येक कोट्यावधी रुपये असणार. आणि तो आयकर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झाला आणि फाईल झाल्यानंतर आयकर खात्यालाच शंका आली की हे काय करीना कपूर आणि काही लाख रुपये हे कुठनं आलं, असं कसं काय झालं. आणि मग त्यांनी करीना कपूरला विचारलं की हे काहीतरी आम्हाला चुकीचं वाटतं आहे. म्हणजे ते थेट म्हणाले नाहीत की तू कर बुडवती आहेस वगैरे, पण हे काय. आणि मग ते करीना कपूरच्या ऑफिसनी त्यांनी ते कार्यालयाने तपासलं आणि मग ते म्हणाले हा इन्कम टॅक्स रिटर्न आम्ही फाईल केलेलाच नाही आहे. मग आम्ही फाईल केलेला नाही आहे असं असताना तो करीना कपूरच्या नावाने कसा झाला. तर मगाशी सरांनी उल्लेख केला डिजिटल सिग्नेचर. त्या माणसानी, जो कोणीतरी हल्लेखोर होता, त्या माणसानी करीना कपूरच्या नावाने डिजिटल सिग्नेचर, म्हणजे करीना कपूरच्या नव्हे पण तिच्या CAच्या ऑफिसचं जे कोण असतील त्यांच्या नावाने डिजिटल सिग्नेचर करून तो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला होता. ही गोष्ट आता तो तैमूर किती वर्षांचा मला माहीत नाही, पण कमीत कमी 10-1 वर्ष झाली असतील, 8 वर्ष काय असतील. ही गोष्ट जर तेव्हा घडली असेल, विचार करा, ज्या वेळेला AIचं नामोनिशाणसुद्धा नव्हतं, आज काय होऊ शकेल. हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. म्हणजे उद्याच्या जगामध्ये काय खरं आणि काय खोटं हे ठरवण्यातच आपला निम्मा वेळ जाणार आहे. आणि यामुळे हा नुसता माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न नाही, AIवर किती विश्वास ठेवायचा आणि कसा ठेवायचा, कुठलं AI अधिकृत आहे कुठलं नाही हे कसं ठरवायचं, हा जगासमोरचा अतिशय मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता म्हणून उदाहरणार्थ तुम्ही हे करून बघा, ChatGPT, जेमिनाय वगैरे हे सगळे आहेत, तिथे तुम्ही जा आणि त्यांना म्हणा की या अमुक ही माहिती आहे आणि या माहितीसाठी मला आधार कार्ड करून दे. या टूल्समधून आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे असं करून तुम्हाला मिळत नाही.
त्याच्यावर एक असं सॅम्पल ते म्हणतं तुम्हाला की अशा प्रकारचं हे मी तुम्हाला करून देऊ शकत नाही. एक सॅम्पल आपण नमुना म्हणू की त्याच्यावर असं स्टॅम्प पण केलेलं असतं, दिस इज ओनली फॉर अ सॅम्पल वगैरे वगैरे. अशा प्रकारचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे मिळतं. म्हणजे आता या कंपन्यांना ही जाणीव झालेली आहे किंवा सरकारकडनं किंवा अनेक ठिकाणांहून ही विनंती गेलेली आहे की तुम्ही अशा प्रकारचे अधिकृत कागदपत्र जारी करू नका ज्याचा गैरवापर होईल. पण हे झालं ChatGPT, जेमिनाय किंवा या मोठ्या टूल्सचं. असंख्य छोटी छोटी टूल्स उपलब्ध आहेत जिथे तुम्हाला वाटेल ते करू शकता. या टूल्सचा सुळसुळाट आपण कसा थांबवणार? आणि हे थांबवणं शक्य नाही. बंदी घालणं हा यावर उपाय होऊ शकत नाही. तुम्ही जितकी बंदी घालाल त्याच्या दुप्पट गोष्टी येतात. म्हणजेच काय, या बाबतीत प्रचंड जागरूकता वाढली पाहिजे. आणि आपण तर अशा आरामाच्या काळामध्ये आहोत जणू की हे AI वगैरेने काही होणार नाही, आपल्याला त्याची जाणीव पण नाही. आणि जे होऊ घातलेलं आहे ते महाभीषण आहे. म्हणजे मी नुसतंच भीती घालायची असं म्हणून हे सांगत नाही, पण याची आपल्याला जाणीव पण नाही आहे. आणि जर का आपण सातत्याने नवनवीन गॅजेट्स वापरत गेलो, प्रत्येक गॅजेटमधनं आणखी नवीन काहीतरी धोके येणार आहेत. याची मग आता कोणी म्हणेल की याची आंतरराष्ट्रीय पातळीवर या बाबतीत काही का होत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही गोष्टी घडतात. म्हणजे साधारणपणे AIने काय केलं पाहिजे, काय करता कामा नये, एक दोन यातली पण उदाहरणं तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये अनेकदा असे आरोप होतात की एखाद्या माणसाला किंवा स्त्रीला नोकरी डावलली. का डावलली? तर तो माणूस कृष्णवर्णीय होता, म्हणजे वर्णभेद झाला, किंवा ती स्त्री होती, लिंगभेद झाला, म्हणून नोकरी डावलली. आता इतके दिवस हे सगळं माणसांवर आपण ढकलू शकायचो की हो, तो माणूस तसाच आहे, तो माणूस वर्णद्वेषी आहे, तो माणूस लिंगभेद करतो, बायस्ड आपण ज्याला म्हणू, आणि त्यामुळे नोकरी नाकारली. आणि त्याच्यावरनं खटले वगैरे पण व्हायचे, आपल्याला माहिती आहे. आता हे सगळे निर्णय बऱ्याच वेळेला AI घेतं. AI तुम्हाला हे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो मी. काही HR साठी मध्यंतरी AI कसं वापरायचं अशा प्रकारचा एक सेशन घेतलं होतं. त्या सेशनमध्ये काय होतं, त्या कंपनीकडे जे नोकरीसाठी आलेले अर्ज होते, मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे जे अर्ज येतात ते मला द्या, नावं बिवं काढा, कॉन्फिडेन्शियल मला काही नको, नावं बदला, पण तुम्हाला जी काय माहिती कॉन्फिडेन्शियल ठेवायची ती काढा, उरलेली माहिती द्या. तर त्यांनी मला काहीतरी 25 असे बायोडेटा दिले. हे सगळे बायोडेटा अतिशय विचित्र फॉर्मॅटमध्ये होते. म्हणजे कोणी अतिशय व्यवस्थित बायोडेटा केलेला होता, कोणाचा बायोडेटा नुसता तसा टाईप केलेला, कोणाचा बायोडेटा वर्ड फॉर्मॅटमध्ये, कोणाचा PDF मध्ये. मी अक्षरशः हे 25च्या 25 बायोडेटा घेतले, एका झिप फाईलमध्ये टाकले, झिप म्हणजे एकत्र केले, AIला दिलं, आणि AIला म्हटलं की या कंपनीची ही जॉब डिस्क्रिप्शन आहे, ही गरज आहे. आता मला या 25 लोकांमधलं मला शॉर्टलिस्टिंग करून दे, आणि त्यामधले 5 कुठले लोक मुलाखतीसाठी बोलवावेत हे मला सांग. पुढच्या 1 मिनिटात ते आलं. मग तो आणि तो AI आता इतका हुशार असतो, त्याने मला पुढचं विचारलं, या 5 जणांना काय प्रश्न विचारावेत हे मी तुला सुचवू का? मी म्हटलं सुचव बाबा, आता म्हणतोस असं तेही सांग. मग त्याने ती माहिती दिली. मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की पण या 5 जणांमधलं जे वेगळेपण आहे त्यासाठीचे प्रत्येकासाठीचे वेगळे प्रश्न पण सांगू का? मी म्हटलं सांग, कामही तूच कर, त्या 5 माणसांच्या ठिकाणी तूच ये. म्हणजे आता हे असा सगळा प्रकार झालेला आहे. आता असं चित्र झालेलं असताना, म्हणजे एकीकडे ही सगळ्या क्षेत्रांमधली ही परिस्थिती अशी असताना, आता AIकडून ज्या चुका होतील किंवा AIकडनं जे निर्णय घेतले जातील त्यांची जबाबदारी कुणावर असेल? म्हणजे आता उदाहरणार्थ हे 25 बायोडेटा जे होते, त्या 25 बायोडेटांपैकी कशावरून AIनी त्यामधल्या काही जणांना त्यांची जात, धर्म, लिंग, बॅकग्राऊंड या कुठल्याही गोष्टीवरनं, शैक्षणिक पार्श्वभूमी यावरनं नाकारलं नसेल? आता हे कसं शोधायचं? आणि उद्याच्या जगात हे मोठे प्रश्न होणार आहेत. कारण कोणीही म्हणेल की मी अमुक अमुक जात, वर्ण, धर्म, लिंग यांचा आहे, यामुळे मला हे नाकारलं गेलेलं आहे, आणि खटला दाखल केला. आता या खटल्याचं तुम्ही काय करणार उद्या? तुम्ही असं थोडीच म्हणणार की AIने मला सांगितलं, बघ बाबा
आपल्यालाच हा गुंता सोडवावा लागणार आहे. एखादा माणूस बँकेमध्ये कर्ज घ्यायला गेला, बँकेने कर्ज नाकारलं एका क्षणात, म्हणजे आता काही वेळच लागत नाही. तर बँकेचं ॲप्लिकेशन नुसतं तुम्ही AI समोर धरलं, 1 सेकंदात रिजेक्ट, डू नॉट रिजेक्ट. का रिजेक्ट, का डू नॉट रिजेक्ट? आता तो माणूस समजा म्हणाला की इतर या 4 जणांना कर्ज दिली, मला का नाही दिलं, आणि खटला भरला. आता आपल्याकडे अशा गोष्टींवर अजूनपर्यंत खटले भरले जात नाहीत, अमेरिकेत भरले जातात आणि आपल्याकडे हे येणार आहे. याचा सामना आपण कसा करणार आहे? कारण AI जे आहे ते AI एक्सप्लेनेबल नाही. आपली जी विचार करण्याची पद्धत असते त्याला आपण एक्सप्लेनेबल म्हणतो. एक्सप्लेनेबल म्हणजे आपण कुठलाही निर्णय का घेतला, खास करून ज्या निर्णयांचा परिणाम होणार आहे. असं काय मी म्हणत नाही प्रत्येकच निर्णयाची आपण कारण मीमांसा करतो. आता उद्या कोणीतरी म्हणेल समोरून वेगाने गाडी येते, तू का बाजूला सरकलास, आता याचं काय उत्तर देणार आहे? यासाठी काय आपण म्हणजे विचारसुद्धा करत नाही. तर ती एक क्षणात होणारी प्रक्रिया असते. पण जिथे आपल्याला खरोखर विचार करावा लागतो तिथे आपण ती कारण मीमांसा पटवून देऊ शकतो की मी हे असं का केलं, AI ह्यानी असं का केलं, याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. कारण हे AIच्या म्हणजे आता मगाशी याचा उल्लेख केला, न्यूरल नेटवर्क, डीप लर्निंग, त्यामध्ये हे रहस्य दडलेलं आहे. AI स्वतः पण सांगू शकत नाही. म्हणजे असं नाही की ते लपवून ठेवलं जातं. AI सांगू शकत नाही की मी हा निर्णय का घेतला आहे. म्हणजे एका पातळीपर्यंत सांगू शकतं की याची शैक्षणिक पार्श्वभूमी वगैरे, पण असे जे आरोप येतात की हे लिंग असं आहे म्हणून, वर्ण असा आहे म्हणून, त्याची पार्श्वभूमी अशी आहे म्हणून, याचं उत्तर AI देत नाही. हे खरोखर असं आहे का? कारण ते इतक्या गुंतागुंतीने भरलेलं आहे आत की त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून आणखीन एक जगात सगळीकडे काय चालू आहे, AI हे एक्सप्लेनेबल असलं पाहिजे. म्हणजे AI नेमकं काय करतं, का हे करतं, याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. आता याच्यामधली एक दुसरी आणखीन गंमत म्हणू आपण किंवा अडचण पण म्हणू, अशा गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत. म्हणजे लोकांनी याची खूप चाचण्या घेतल्या की खरोखर एखादी व्यक्ती स्त्री आहे म्हणून तिला एखादी कुठली तरी नोकरी नाकारली जाते का? म्हणजे असे आपल्याकडे ठोकळेबाज लोकांचे खूप समज असतात की स्त्रिया उदाहरणार्थ तंत्रज्ञान क्षेत्रात काही फार पुढचं काम करू शकत नाहीत. हे असे अतिशय बालबुद्धीने भरलेले विचार असतात. आता अशा प्रकारचा समजा आपल्या माणसांमध्येच अशा प्रकारचा बायस म्हणू किंवा ही चुकीची गोष्ट भरलेली असेल, AI ही गोष्ट माणसाकडूनच येते, हे लक्षात घ्या. AI काय असं आकाशातनं काही पडलेलं नाही आहे ज्ञान, हे माणसाने दिलेलंच ज्ञान आहे. म्हणजे AI जेव्हा म्हणतं की या स्त्रीला नोकरीवर घेऊ नकोस, हे माणसानेच पूर्वी त्याला शिकवलेलं आहे. हा पूर्वग्रह माणसाचा आहे आणि तो AI कडनं येतो आहे. आता यातला दुर्दैवाचा भाग असा की हे आपण सिद्ध कसं करणार? मग आता याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. म्हणजे AI नुसतं एक्सप्लेनेबल असता कामा नये, ते रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. म्हणजे त्यातनं जे येतं त्याच्यावर उद्याचे निर्णय घेतले जाणार असतील. उद्याचे निर्णय घेतले जाणार असतील म्हणजे काय, एक अवाक करून सोडणारी गोष्ट सांगतो. परवा मी OpenAI कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित. OpenAI म्हणजे ChatGPTची निर्माती कंपनी. या ChatGPTची निर्माती करणाऱ्या OpenAIचे संस्थापक सॅम ऑल्टमन, तरुणच माणूस आहे, म्हणजे अगदी त्याला अहोजाहो सुद्धा करवत नाही इतका तरुण माणूस. तर या सॅम ऑल्टमनची यूट्यूबवर एक मुलाखत बघितली परवा. त्याच्यामध्ये कोणीतरी सॅम ऑल्टमनला विचारलं त्या मुलाखतकारांनी की खूप पुढचं जाऊ दे, पण साधारण 2 वर्षांनंतर AIचा वापर अमुक एका गोष्टीसाठी होत नाही असं तुला वाटलं तर अशी कुठली गोष्ट असेल की ज्याने तुला धक्का बसेल की अरे AIचा वापर याच्यासाठी कसा होत नाही? तर सॅम ऑल्टमनने काय उत्तर द्यावं? सॅम ऑल्टमन म्हणाला की जगामधल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या CEOज पासून जगातल्या जवळपास सगळ्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती त्यांच्या निर्णयांसाठी AIचा दररोज वापर करत नसतील तर मला आश्चर्य वाटेल. विचार करा. म्हणजे आपण म्हणतो माणूस तर्कबुद्धीनेच निर्णय घेतो, माणूसच सगळं चालवतो. हे आता सगळं मिथ्या आहे. AI इथून पुढे चालवणार आहे, हे आपल्याला कदाचित दिसत नसेल तर हे घडणार आहे.
आणि सॅम ऑल्टमन सारखा माणूस हे जबाबदारीने बोलतो, तो काही माझ्यासारखा माणूस नाही येऊन आपलं काहीतरी सांगेल. जगातल्या सगळ्या गोष्टींची त्याला जाणीव आहे, हे सगळं नेमकं काय चालू आहे त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे, आणि तो माणूस हे म्हणतोय. आता विचार करा, असं असेल आणि AI उद्याचे मोठमोठे निर्णय घेणार असेल, म्हणजे आत्ताचं एक भीषण उदाहरणार्थ इराणमध्ये अमुक अमुक ठिकाणी बॉम्ब टाकावा का, हे आता AI ठरवतं, खरोखर ठरवतं. हे जाहीर होत नसेल आज, पण उद्या हे अगदी सर्रास होणार आहे. म्हणजे AI सांगेल या ठिकाणी जाऊन बॉम्ब टाका, हे अमुक अमुक करा, इथे युद्ध करू नका, इथे कुठला तरी तुमच्या माणसाला पाठवा चर्चांसाठी, इथे वाटाघाटी करा, इथे करू नका. हे AI करणार असेल आणि ते तो का करतो याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळणार नसेल, तर यातनं काय होईल विचार करा. यातली एक दुसरी तुम्हाला गंमत मी सांगणार होतो ती अशी की काही माणसांनी अभ्यास केला की खरोखरच स्त्रियांना नोकरीची संधी डावलली जाते का. आणि मग त्या माणसांनी म्हटलं की ठीक आहे, आपण असं करू, बायोडेटांमधनं नावं काढून टाकू, कारण नावांवरनं कळतं. अमेरिकन काहीतरी नाव असेल, जॉन म्हटलं की पुरुष, किंवा काहीतरी अमुक अमुक रॅचल म्हटलं की स्त्री, तर नावं काढून टाकू. ठीक आहे, नावं काढून टाका. मग नावं काढून टाकली तरीसुद्धा AI बरोबर स्त्रियांना त्या नोकऱ्यांना नाही म्हणत होतं. CV बायोडेटा रिजेक्ट. मग आता ही काय भानगड आहे. मग त्यांनी अभ्यास केला आणखीन एक, कशामुळे नेमकं होत असावं. ते पण AIलाच विचारलं खरं म्हणजे, की तूच सांग की असं कशामुळे होत असावं. तर AIने बघितलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की नावं जरी काढून टाकली बायोडेटामधनं उमेदवाराची, तरी तो उमेदवार किंवा ती उमेदवार कुठल्या शाळेमध्ये शिकलेली आहे, कॉलेजमध्ये शिकलेली आहे, ते कोएडवाली शाळा आहे का फक्त मुलांची शाळा होती, मुलींची शाळा होती, त्याच्यावरनं पुन्हा मुलगी असेल तर बाहेर. हे असा माणसाच्या डोक्यातला जो पूर्वग्रह आहे तो AIमध्ये पूर्णपणे उतरलेला आहे, कारण माणसांनीच तो डेटा दिलेला आहे. मग आता हा आपण बाहेर कसा काढणार, आणि बाहेर जरी काढू शकलो नाही कारण आता तो डेटा आहे, त्याच्यावर नियंत्रण कसं आणणार. हे असले अतिशय मोठे प्रश्न, कारण हे म्हणजे आता हे थेट माहिती किंवा सुरक्षिततेशी संबंधित नसले तरी आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत. म्हणजे हे सगळे निर्णय याच्या आधारे उद्या होणार असतील तर या सगळ्याचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे. याच्यामधली आणखीन एक विलक्षण गमतीची गोष्ट अशी की तुम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या AIकडे तोच प्रश्न घेऊन गेलात तर तुम्हाला वेगळी उत्तरं मिळतात. म्हणजे आज तुम्ही अमुक अमुक काहीतरी करू का असं ChatGPTला विचारलं आणि तोच प्रश्न जेमिनायला विचारलात, तोच प्रश्न क्लॉडला विचारलात, तिघांची उत्तरं वेगळी वेगळी येतात. आणि लोक आता खरं म्हणजे गमती करतात. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी भांडणं लावायचे, आता लोक AIमध्ये भांडणं लावतात. मग ते ChatGPTला काहीतरी विचारतात आणि मग जेमिनायकडे जातात, तोच प्रश्न विचारतात, मग जेमिनाय काहीतरी उत्तर देतं, मग ते म्हणतात जेमिनायला, अरे तू असं सांगतो पण ChatGPT तर असं म्हणाला. मग जेमिनाय म्हणतो ठीक आहे बाबा, तो असं म्हणाला असेल पण मला असं वाटतं. म्हणजे जणू काय माणसं बोलतायत एकमेकांशी, माणसांमध्ये आपण भांडणं लावतो. हे असे प्रकार आता चालू झालेत. आता आणखीन एक गोष्ट, दरवेळेला जेव्हा आपण ChatGPTला किंवा जेमिनायला वगैरे प्रश्न विचारतो, कधी कधी असं होतं, तुमच्या लक्षात आलं असेल, अगदी दुर्मिळ होतं अलीकडे, पण त्याला ते उत्तर देता येत नाही. पण आता आपण प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तो नवीन शिकतो आणि पुढच्या वेळेला तो त्याचं उत्तर देतो. म्हणजे आपणच पुन्हा AIला समृद्ध करतोय. उदाहरणार्थ, जेव्हा माहितीवर हल्ला होतो म्हणजे आता बँकेची खाती हॅक होतात, लोकांचे पासवर्ड लीक होतात, हे सगळं जेव्हा होतं त्यावेळेला लोक काय करतात, कधी कधी ChatGPTकडे जातात आणि म्हणतात माझं अमुक अमुक बँकेमध्ये खातं आहे, माझा अकाउंट नंबर हा आहे आणि आता मला याबद्दल काहीतरी माहिती सांग. आता जी माहिती ChatGPTकडे नव्हती, आपण म्हणतोय प्लीज घे बाबा, तुला हे माहीत नाही ना, आता हे माहीत करून घे. आता हल्लेखोराचं काम हे आपण सोपं करतोय, कारण अशामुळे ही मॉडेल्स आणखीन ट्रेन होत आहेत. मी आणखीन उदाहरणं सांगतो. आता याच्यात AIचा थेट संबंध नाही, आपण स्वतःची माहिती जगासमोर खुली कशी करतो आणि त्यातनं संकटं कशी ओढवून घेतो. हे कदाचित इथे बसलेल्या लोकांच्या पिढीमध्ये नाही आहे, पुढच्या पिढीमध्ये जास्त आहे, पण साधारण माहीत असावं म्हणून. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, तरुणाईमध्ये
आपण आयुष्य कसं जगतो यापेक्षा इंस्टाग्रामवर ते कसं दिसतं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष तुमचं आयुष्य कसंही असू दे, इंस्टाग्रामवर चकाचक दिसलं पाहिजे. मग कोणीतरी आपलं म्हणजे हे तरुणांसाठी सांगतो आहे मी, पुढच्या पिढीतले कोणीतरी आपले मित्रमैत्रिणी काहीतरी हॉटेलमध्ये जेवायला गेले किंवा कुठेतरी सहलीला गेले, ते तिकडे मजा करतायत आणि मी आपला काय दादरला बसून भाषण ऐकतो आहे. मग लगेच काहीतरी आपण इंस्टाग्रामवर @दादर आणि काहीतरी फोटो भेटो. आता त्या मुलामुलींनी तो दादरवर फोटो टाकला, दादरमध्ये आहे असा फोटो टाकला, मग त्या म्हणजे जगासमोर तुम्ही जाहीर करताय थोडक्यात तुम्ही कुठून कुठे आलात, कुठे गेलात, तुमची हालचाल वगैरे. 4 दिवसानंतर फॅमिली ट्रिप टू गोवा आणि एक लाख फोटो त्याचे, ज्यातलं कोणीच बघत नाही, म्हणजे जे बघतात ते त्याच्यावर टीका करण्यासाठी बघतात आणि वरवर म्हणतात अरे किती छान किती छान, आणि प्रत्यक्षात म्हणतात काय वेड्यासारखे फोटो टाकतात. पण आता लक्षात घ्या, ही माहिती तुम्ही जगासमोर सांगितली, फॅमिली ट्रिप टू गोवा, म्हणजे जगभरातल्या चोरांना सांगतायत तुम्ही या बाबा, आमच्या घराला कुलूप आहे आणि घरामध्ये कोणी नाही आहे. आता म्हणजे हे एक उदाहरण झालं. दुसरं याच्यामधलं उदाहरण असं की हे म्हणजे प्रत्यक्ष हल्ले वगैरे. दुसरं माय बर्थडे टुडे. आता तुमचा वाढदिवस हा सगळ्या जगासमोर ओरडून सांगायची काही गरज नाही. नैसर्गिकरित्या जे माहीत असेल, ज्यांना विश करायचं आहे वगैरे वगैरे, हे ठीक आहे. पण आपल्याला कोणी विश करत नाही असं म्हणून किंवा आणखीन लोकांनी केलं पाहिजे म्हणून मुद्दाम जगासमोर आपली जन्मतारीख, आपल्या बायोडेटामध्ये फेसबुकची प्रोफाईल, इंस्टाग्राम प्रोफाईल, बर्थ प्लेस, जन्मगाव आलं, जन्माची तारीख आली. आता तुम्ही हे बघितलं असेल कित्येकदा गुगल किंवा जीमेलवर कधी कधी फॉरगॉट पासवर्ड म्हणून लिंक असते आणि फॉरगॉट पासवर्डवर क्लिक केलं की तो विचारतो काहीतरी सिक्युरिटी क्वेश्चन्स जे आपण अकाउंट सेटअप करताना दिलेले असतात. जन्मगाव, आता तुमचं जन्मगाव इंस्टाग्रामवर घेऊन टाकायला त्या माणसाला काय अडचण आहे, तुम्हीच लिहिलं जन्मगाव. जन्मतारीख इंस्टाग्रामवर तिथेच आहे. फेवरेट पेट्स, कुत्र्या मांजरांबरोबर तुमचे फोटो इंस्टाग्रामवर आहेत. फेवरेट पेट डॉग. एखादीच गोष्ट काय उरते, मदर्स मेडन नेम, हे सुद्धा जनरली शोधून काढता येतं. झालं. मग लोक म्हणतात माझा अकाउंट हॅक कसा झाला. तूच तुझी सगळी खाजगी माहिती इंस्टाग्रामवर ठेवलेली आहे आणि तीच माहिती घेऊन कोणालाही ती तुमचा अकाउंट हॅक करता येतो. आणि एक काहीतरी हॅक झालं, जीमेल उघडलं, जीमेलमधनं 100 गोष्टी मिळतात. असं करत करत आपण किती माहिती जगासमोर खुली करतो याला काही मर्यादाच नाही. म्हणजे याच्यात AI दुरूनही संबंध नाही. हा आर्टिफिशियल नव्हे, मानवी इंटेलिजन्स आहे किंवा लॅक ऑफ इट. आणि त्यामुळे असे गुन्हे ऑलरेडी घडत असताना आता AIमुळे त्याच्यात भर पडलेली आहे. मगाशी मी ज्या कंपनीचा उल्लेख केला, अँथ्रोपिक, या अँथ्रोपिकनी एक उत्पादन जगासमोर आणलं नाही पण दुसरं आणलं. आणि हे उत्पादन काय आहे तर आपण जी सॉफ्टवेअर्स प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वापरतो, म्हणजे अगदी बँकिंग करण्यापासून ते समजा आपण म्हणू की रेल्वेचं बुकिंग करण्यापर्यंत किंवा प्रत्यक्ष वापरत असलेलं सॉफ्टवेअर टॅली म्हणू अकाउंटिंगसाठी, अशा प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये असंख्य प्रकारचे दोष हे शिल्लक राहिलेले असतात. आपण ते सॉफ्टवेअर आत्ता वापरत असू तरीही त्याच्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी शिल्लक राहिलेल्या असतात की ज्याच्यावर हल्ले करून हल्लेखोर ती माहिती मिळवू शकतं, हॅक करू शकतं वगैरे. आता या अँथ्रोपिक कंपनीने आणलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर असे अज्ञात असलेले सगळे दोष जगासमोर आणू शकतं एका सेकंदात. मी आत्तापर्यंत जे माहीतच नाही की विंडोजमध्ये काय हजारो प्रकारचे प्रश्न आहेत हे मायक्रोसॉफ्टलासुद्धा माहीत नाही, ते शोधून काढतं. आता विचार करा, आणि त्याविषयी कुठेतरी एक छोटीशी बातमी आली होती. विचार करा, भारतामध्ये DRDO किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत जिथे अशा प्रकारचं सॉफ्टवेअर वापरलं जातं ज्याच्यामधले दोष आपल्याला आज माहीत नाहीत, आणि हे सॉफ्टवेअर वापरून कोणी हल्लेखोर ते सहजपणे शोधू शकतं. आता या सगळ्याचं उद्या काय होईल. म्हणजे हे तर आपण थेट आपल्यासारख्या युजर्सवरच्या हल्ल्याचंही म्हणत नाही आहे, हे थेट सॉफ्टवेअरवरचेच हल्ले. त्याला तांत्रिक भाषेमध्ये त्याला डे झिरो
डिफेक्ट्स किंवा प्रॉब्लेम्स असं म्हणतात. डे झिरो म्हणजे सॉफ्टवेअर बाजारात आणण्याच्या आधीचेच प्रॉब्लेम्स जे त्या लिहिणाऱ्यालाही माहीत नसतात, ते आता हे सॉफ्टवेअर सहजपणे शोधून काढतं. आता नशीब असं की सध्या अँथ्रॉपिक कंपनीनी हे सॉफ्टवेअर जगात सगळ्यांसमोर खुलं करून दिलेलं नाही, त्यांनी फक्त मोठमोठ्या कंपन्यांना खुलं करून दिलेलं आहे. पण उद्या समजा हे इंटरनेटवर आलं, तुम्ही इंटरनेटवरनं डाउनलोड करून DRDOच्या सॉफ्टवेअरमधले प्रॉब्लेम शोधू शकता आणि ते शोधून त्याच्यावर हल्ले करू शकता. सरकारी वेबसाईट्सवर हल्ले करू शकता, बँकांच्या साईट्सवर हल्ले करू शकता. विचार करा, म्हणजे हे कुठल्या पातळीवर जाणार आहे. समोरचा माणूस कोण आहे याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. त्या माणसाची कागदपत्र बरोबर आहेत का नाही हे माहीत नाही. जे सॉफ्टवेअर आज आपण विश्वासाने वापरतो ते सॉफ्टवेअर हॅक होऊ शकतं. आपण करत असलेलं जवळपास प्रत्येक काम AI करू शकतं. या सगळ्यामध्ये आता माणसाची भूमिका काय राहिली आणि माणसाने काय केलं पाहिजे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या आधुनिक AIचे जनक म्हणून ओळखले जातात जेफ्री हिंटन, त्यांना AI बद्दलचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं, पण त्यांना ते भौतिकशास्त्राच्या शाखेमध्ये देण्यात आलं, कारण AI अशी शाखा नाही आहे नोबेल देण्यासाठी. जेफ्री हिंटन ज्यांनी या आधुनिक AIच्या एक नाही आहेत ते असे जे 10-1 लोक असतील त्यातले ते सगळ्यात प्रमुख आपण म्हणू, त्यांनी या AI बद्दल जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे किती अकराळ विकराळ आणि महाभयानक आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या गुगल कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं की हे मी जे करून बसलेलो आहे, मी एकटा असं नव्हे, पण आम्ही सगळ्यांनी मिळून हे जे तयार केलेलं आहे हे महाभयानक आहे. आणि आता हे म्हणजे आपण म्हणू की अल्लाउद्दीनचा बाहेर निघालेला जो दिवा आहे तो रात्रंदिवस तुम्ही आता काही करा तो घासा तो काहीतरी नवीन करणारच, किंवा एखाद्या बाटलीतनं बाहेर निघाला राक्षस आहे, तुम्ही आता त्याला आत परत घालू शकत नाही. आणि म्हणून किमान याविषयी जागरूकता निर्माण करणं हे माझं इथून पुढचं काम असणार आहे, असं त्या माणसाने म्हणावं ज्यांनी याची निर्मिती केली. त्यातनं ही किती भयावह परिस्थिती आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. AIचा एक 5 मिनटं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. तर AIचा जो पुढचा टप्पा आहे, तो पुढचा टप्पा त्याला आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स असं म्हणतात, AGI. म्हणजे काय, आत्तापर्यंतचं जे AI आहे ते AI नॅरो इंटेलिजन्स असं मानलं जातं. नॅरो म्हणजे काय, तर ठराविक बाबतींमध्ये AI हुशार आहे, पण ते सगळ्याच बाबतींमध्ये सगळंच करू शकत नाही. पण ज्या क्षणी ते असं करू शकेल असा काळ येईल का, म्हणजे ज्या वेळेला मानवी बुद्धी किंवा बुद्धिमत्ता आणि AIची बुद्धिमत्ता याच्यामधला फरकच आपल्या लक्षात येणार नाही, अशी वेळ येईल का, त्याला आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स असं म्हणतात. त्याच्यावर जेफ्री हिंटनचं उत्तर काय आहे की अशी वेळ येईल का की ज्या वेळेला मानवी बुद्धिमत्तेला AIची बुद्धिमत्ता सरस ठरेल, असं होईल का. हिंटन यांनी प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले असं होईल का हा प्रश्नच चुकीचा आहे, असं केव्हा होईल असं तुम्हाला विचार. म्हणजे या लोकांना ज्यांनी याची निर्मिती केली या सगळ्याची इतकी खात्री वाटते. आपण कोण आहोत त्याविषयी भाष्य करणार आहे की AI मुळे काही बिघडणार नाही, AI मुळे काही होणार नाही. फक्त हे केव्हा होईल एवढाच प्रश्न आहे. म्हणजे ते म्हणतात की हे पुढच्या 6 महिन्यातसुद्धा घडू शकतं, कदाचित 10 वर्ष पण लागू शकतात. आणि हे सगळे या सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे CEO जे ज्यात मुरलेले आहेत, रात्रंदिवस आहेत, हे सगळे आपल्याला अक्षरशः एकमुखाने हेच सांगतात. तुम्ही एक आणखीन वाचलं असेल मध्यंतरी, एक गंमत म्हणून एका माणसाने एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावर अलीकडच्या नवीन AIच्या स्वरूपाला AI एजंट असं म्हणतात. तो AI एजंट म्हणजे थोडक्यात काय, तर तो स्वतःहूनच सगळी कामं करतो. म्हणजे आपण त्याला सांगितलं उदाहरणार्थ आमच्या कुटुंबाला कुठेतरी सहलीला जायचं आहे, तर इथे सहलीला जायचं आहे, जा तू सगळी हॉटेल्स बुक कर आणि विमानाची तिकीटं पण बुक कर, आणि त्याला सगळ्या परमिशन्स वगैरे असतात. तर तो जाऊन शोधतो सगळ्यात स्वस्त हॉटेल कुठलं, 10 हॉटेल्स सगळे तपासतो, त्यातलं आपल्याला काय आवडतं, आपल्या आवडीनिवडी सगळं बघून त्या हॉटेलमधलं स्वस्त हॉटेल निवडून बुकिंग करून टाकतो. विमान त्यातलं कुठलं स्वस्तात उपलब्ध आहे हे करून बुकिंग पण करून टाकतो. हे अजून आपण एवढं वापरत नाही, कारण त्या दर्जानी किंवा त्या पातळीला ते अजून आपल्याकडे आलेलं नाही, पण हे पुढच्या वर्षभरात होईल.
तर असे AI एजंट्स, म्हणजे ज्याला आपण स्वयंभू सॉफ्टवेअर्स म्हणू, की ते त्यांचे ते कामं करतात. त्यांना कदाचित भविष्यात कळेल पण, अरे या माणसाच्या डोक्यात ट्रिपचा विचार आला, लगेच ते बुक पण करेल. किंवा आज काहीतरी बरं वाटत नाही आहे त्या माणसाच्या चेहऱ्यावरून, तर ते डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण घेईल. हे सगळं होईल, यात म्हणजे शंकाच नाही आहे. होईल का, केव्हा होईल, फक्त प्रश्न आहे. तर असे जे एजंट्स आहेत, स्वयंभू एजंट्स म्हणजे सॉफ्टवेअर्स, या सॉफ्टवेअरनी स्वतःचं नेटवर्क तयार केलं. कल्पना करा, म्हणजे आपण हे विज्ञान कथांमध्ये वाचायचो की रॉबोट्स एकमेकांची गप्पा मारायला लागले. हे खरोखर तसे गप्पा मारायला लागले आणि ते तुम्ही बघू शकता, इंटरनेटवर आहे. आणि त्यांचा चॅट तुम्ही बघितलात तर थक्क व्हाल तुम्ही. म्हणजे ते एजंट एकमेकाला काय म्हणत आहेत की कुठल्या तरी माणसांनी मला काहीतरी सूचना दिली होती, पण ती आता करावी का नाही करावी अशा मी विचारात आहे. ते एजंट म्हणजे त्याला जणू काही मेंदू असावा आणि या माणसाची सूचना त्यांनी नाकारावी, असं आता ते घडतंय, आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. हे जेफ्री हिंटननी स्वतः एक प्रसंग सांगितला. ते कुठल्या तरी एक सॉफ्टवेअरचं असं काहीतरी निरीक्षण करत होते. त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात काय यावं, म्हणजे ते AIचं सॉफ्टवेअर जे करत होतं ते सॉफ्टवेअर त्यांनी बघितलं, तर ते सॉफ्टवेअर म्हणजे त्याचे आपण त्याला सॉफ्टवेअरचे लॉग्स म्हणतो. लॉग म्हणजे आपल्याला दिसतं की त्याने काय केलं. त्या लॉगमध्ये काय होतं की अमुक माणसानी काहीतरी मला प्रश्न विचारला आहे आणि त्याला खोटं उत्तर कसं द्यावं याचा मी विचार करतोय. म्हणजे हे कल्पनेपलीकडचं आहे. आपण एकीकडे म्हणतो की AIला भावना नसतात, AIला काही म्हणजे तर्कबुद्धी माणसासारखी नसते. ठीक आहे, तो प्रश्नांची उत्तर देतो, पण हे माणसानी विचार करण्यासारखं झालं. म्हणजे माणूस जसा खोटं कसं बोलायचं याचं प्लॅनिंग करतो, तसं तो प्लॅनिंग करतो आहे की खोटं कसं सांगू आता. आणि याचं उत्तर पण पुन्हा हिंटननीच दिलं होतं एकदा. म्हणजे त्यांना कोणीतरी विचारलं की AIला भावना असतात का. ते म्हणाले, तुम्ही आधी मला सांगा भावना म्हणजे काय. त्या माणसाला काही उत्तर देता आलं नाही. मग हिंटन म्हणाले, कारण त्यांनी मेंदूचा पण प्रचंड अभ्यास केलेला आहे, तर ते म्हणाले भावना म्हणजे काय, एखादी गोष्ट घडणार असेल किंवा घडत असेल तर त्याला माणसांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे भावना, असं हिंटन यांचं विवेचन आहे. मला माहीत नाही, हे आता मेंदूमधले तज्ज्ञ सांगू शकतील, पण हिंटन यांचं हे विवेचन आहे. मग त्यांनी उदाहरण पण दिलं. मगाशी मी जसं म्हटलं की एखादं वाहन समोरून वेगाने येत असेल तर आपल्या मनात येणारी भावना आपण त्याला भीती म्हणतो, पण त्याचा अर्थ काय आहे की काहीतरी जोरात अंगावर येते तर आपण आधी आपला बचाव केला पाहिजे, ही प्रतिक्रिया. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण प्रतिक्रिया देत असतो. एखादी नावडती गोष्ट झाली, कदाचित आपल्या डोळ्यात अश्रू येतील. आवडती गोष्ट झाली, आपण हसतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही प्रतिक्रिया असते. जर हे आपण आपल्याला हे कळलं, याच्यासाठीचं सॉफ्टवेअर AIमध्ये बसवणं हे काय अशक्य आहे, सहज शक्य आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवर दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे भावना असेल तर AIला भावना असतात. भावना का नसाव्यात असा त्यांचा प्रतिप्रश्न आहे. म्हणजे सारांश काय, तर माणूस आणि यंत्र यांच्यामधला आत्तापर्यंत सुस्पष्ट असलेला फरक अधिकाधिक अस्पष्ट होत जाण्याची दाट चिन्ह आहेत. त्याचा वेग जो आहे त्याचा आपल्याला आवाका येणार नाही. मी वैयक्तिक पातळीवर मला जेवढं समजतं त्याच्यावरनं AIसाठी एकच शब्द वापरतो, तो म्हणजे सुनामी. सुनामी सोडून दुसरा शब्द नाही. ते ज्या वेगाने आपल्या अंगावर येतं आहे आणि आदळणार आहे, आदळतं आहे, त्याचा आपल्याला अंदाजसुद्धा येत नाही. म्हणजे आपण फक्त अशा बातम्या वाचतो, ओरॅकलमधनं काहीतरी 20,000 लोकांना काढलं, 10,000 लोकांना काढलं. हे नमुने आहेत, नुसते साधे नमुने आहेत. काल आम्ही पुण्यामध्ये, माझा एक मित्र, तशी छोटी सॉफ्टवेअरची कंपनी आहे, बऱ्याच वर्षांनी भेटला. म्हटलं कसं चालू आहे वगैरे. त्याने मला काय सांगावं, तो म्हणाला आत्तापर्यंत व्यवस्थित चालू आहे, आता या AIमुळे हळूहळू किती लोकांना काढावं लागतं पुढच्या वर्षभरात आणि त्याच्यानंतर माझी कंपनी राहते का मला माहीत नाही. हे खरे म्हणजे त्याचा अनुभव आहेत. हे तो काय असं काल्पनिक दृष्ट्या म्हणत नाही आहे. यातनं जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत, माहितीची सुरक्षितता हा एक भाग झाला, पण खूप व्यापक पातळीवर याच्याविषयी आपल्याकडे अजिबात जाण नाही. आणि मला अतिशय खेदानी हे म्हणावं असं वाटतं. मी अनेक महाविद्यालयांमध्ये जातो वेगवेगळ्या कारणांसाठी. त्या महाविद्यालयांमधलं वातावरण इतकं
इतकं आनंदी असतं ते बघून मला डिप्रेशन येतं की या लोकांना काही जाणीव आहे का नाही जगात काय चाललं आहे. मग तिथे उत्सवी असं मस्त काहीतरी कुठलं तरी डे चालू असतो, कॉन्फरन्स भरवतात, त्या कॉन्फरन्समध्ये कोण येतं आणि काय बोलतं, कोणाचा कोणाला काही पत्ता नसतो, फक्त नेटवर्किंग होतं, छान छान खायला मिळतं, नेहमीच्या कामातनं सुटका होते, रिसर्च म्हणतात. मी मग हा प्रश्न कोणाला विचारत नाही, लोकांना आवडत नाही म्हणून, पण साधा प्रश्न आहे, जर का भारतामध्ये एवढं महाप्रचंड रिसर्च होतो, एवढे PhD वगैरे होतात, इथे कोणी असतील मी क्षमा मागतो, तुम्हाला म्हणत नाही आहे, मी एकूण व्यवस्थेबद्दल बोलतो आहे, एवढं समजा होत असेल, या सगळ्या संशोधनाचा वापर कुठे होतो? एक असं उत्पादन दाखवा, एक उत्पादन की ज्यांनी खरोखर आपलं आयुष्य काहीतरी बदललेलं आहे. अमेरिकेमध्ये त्या सर्गी ब्रिन आणि लॅरी पेजनी एक सर्च इंजिनचं संशोधन काढलं, त्यातनं गुगल निर्माण झालं. हे विद्यार्थी म्हणजे हे बाहेर पडलेले, कॉलेज सोडून किंवा कॉलेज पूर्ण करून बाहेर पडलेले असे जे लोक आहेत त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे. कोणीतरी एक चिप घेऊन काहीतरी चालू केलं, त्यातनं इंटिग्रेटेड सर्किट निघालं, त्याच्या आधी ट्रान्झिस्टर निघाला. आपल्याकडे हे असं काय घडतं? तर म्हणजे तो वेगळा विषय आहे, पण सांगायचा मुद्दा असा की आपल्या शिक्षण क्षेत्राला याची दुरूनही जाण नसावी अशी परिस्थिती आहे, भीषण परिस्थिती आहे. डिग्र्या घेऊन जे बाहेर पडत आहेत 3-3, 4-4 वर्ष, या मुलं मुलींना कोण नोकऱ्या देणार आहे उद्या, खास करून IT वगैरेमध्ये. कारण तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आता इतकी वर्ष IT जे आईट होती की मी IT आहे का, मला प्रोग्रॅमिंग येतं, मला हे येतं, आता काही गरज नाही तुमच्या प्रोग्रॅमिंग स्किल्सची. जगातला कुठलाही माणूस ते क्लॉड कोडमध्ये पण जायची गरज नाही. ChatGPT उघडा आणि तिथे नुसता प्रॉम्प्ट लिहा, मला अमुक अमुक करण्यासाठीचं सॉफ्टवेअर लिहून दे, धडाधड. म्हणजे एखादी स्टार्टअप कंपनी असेल, पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला आहे ते सगळं सॉफ्टवेअर मिळतं. एवढंच नव्हे, तो विचारतो आता मी तुला सांगू का हे कसं चालवायचं, किंवा क्लाउडवर टाकायचं असेल तर क्लाउडवर कसं टाकायचं. म्हणजे ज्या माणसाला संगणकाचा ओ का ठो माहीत नाही, म्हणजे आपण ज्याला पूर्वीच्या काळी म्हणायचो की ज्ञानाची मक्तेदारी असल्यामुळे आपण काही लोकांना मोठे मानायचो, तसं IT झाले होते अचानक. आता IT या स्किल्सना काडीचीही किंमत नाही. बेसिक स्किल्सना तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेशलाइज किंवा ते त्यातले प्रॉब्लेम सॉल्व करणं हे आहे, पण ते आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकवलं जातं का? मुळात ते शिकवण्यासाठी त्या शिक्षकांना ते येतं का? हे सगळं बघता म्हणजे खरोखर मला असं वाटतं की आपल्या शिक्षणाची आणि त्यातनं बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि याची आपल्याला दुर्दैवाने जाण नाही. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. या संदर्भात मी नेहमी सगळीकडे सांगतो म्हणून इथेही सांगतो, चार्ली मंगर हे नाव आपण कदाचित ऐकलं असेल, नसेल तर जरूर ज्यांना रस असेल त्यांनी इंटरनेटवर शोधा चार्ली मंगर आणि त्यांच्याविषयी वाचा. म्हणजे आपण बरेच मॅनेजमेंटची तत्त्वज्ञानं वगैरे वाचतो. या माणसांनी त्याच्या साध्या वाक्यांमधनं इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि का त्याचं महत्त्व आहे. तर चार्ली मंगर हे वॉरन बफेट, आपल्याला नक्कीच माहीत असेल नाव, वॉरन बफेटचे बिझनेस पार्टनर होते. वॉरन बफेट ते काही काळी जेव्हा त्यांचे $58 बिलियन किंवा 5,800 कोटी त्यांची संपत्ती होती, त्यावेळेला त्यातला 90% वाटा त्यांनी दान केला एका झटक्यात. हे त्यांचं खरं महत्त्व आहे, नुसते पैसे किती कमवले यापेक्षा. त्याहूनही दुसरं जास्त महत्त्व की वॉरन बफेट यांनी आत्ता म्हणजे जगात जी माणसं जिवंत आहेत त्या जिवंत माणसांमधल्या अतिशय ज्ञानी आणि सगळ्यात जास्त वाचलेल्या पुस्तकं आणि सगळंच वाचलेल्या मोजक्या माणसांपैकी एक वॉरन बफेट आहेत. हे त्यांचं खरं वैशिष्ट्य आहे. जे लोकांना नुसतेच ते आपले त्यांचे बर्कशायर हॅथवेचे शेअर्स वर गेले खाली गेले, संपत्ती वर गेली, हा दुय्यम मुद्दा झाला माझ्या दृष्टीने. तर या वॉरन बफेटना एकदा कोणीतरी विचारलं होतं, ते स्वतः इतके ज्ञानी आहेत म्हणजे महाभयंकर, साध्या त्यांच्या वाक्यांमधनं शेअर बाजारातलं नव्हे आयुष्याचं आपल्याला सार बरेचदा कळतं. त्या वॉरन बफेटला एकदा कोणीतरी विचारलं, तुमच्या दृष्टीने जगामधला सगळ्यात बुद्धिमान माणूस कोण? मी आता म्हणलं आता हेच एवढे बुद्धिमान आहे त्यांना अजून कोण? तर त्या वॉरन बफेटने काय उत्तर द्यावं? ते म्हणाले चार्ली मंगर. तर चार्ली मंगर कोण? तर त्यांचे बिझनेस पार्टनर. ते चार्ली मंगर गेल्या का त्याच्या आदल्या वर्षी गेले, वयाच्या 92 का अशाच काहीतरी वर्षी. तर या चार्ली मंगरची त्यांचं एक मस्त एक पुस्तक पण आहे,
चार्ली मंगर्स ॲल्मॅनॅक म्हणून. तर त्यांच्यात त्यांची सगळी अशी वाक्य असे खूप म्हणजे मजेदार पद्धतीचं पुस्तक आहे. तर या चार्ली मंगरना काही वर्षांपूर्वी कोणीतरी विचारलं होतं ते जायच्या आधी की हे नवीन सगळं इंटरनेट, AI, मशीन लर्निंग वगैरे सगळं काय काय येतं आहे, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं मशीन लर्निंग. त्यावेळेला AI एवढं नव्हतं, मशीन लर्निंग नावाचा शब्द जास्त होता, मशीन लर्निंग. तर ते मंगर म्हणाले मशीन लर्निंग वगैरे हे मला काय कळत नाही, म्हणजे मला काय ते तंत्रज्ञानातलं काहीच कळत नाही, मी फक्त वाचलं आहे की ते मशीन लर्निंग वगैरे काहीतरी असतं. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो. तर ते मुलाखत घेणारा माणूस म्हणाला काय, आणि ते सांगून मी माझं बोलणं थांबवतो. मंगर म्हणाले एवढंच लक्षात घ्या, हे सगळं AI वगैरे का पुढे जातं आहे, मशीन्स आर लर्निंग मशीन्स आर लर्निंग अँड ह्युमन्स आर बिझी वॉचिंग रील्स. यातनं मला वाटतं AI एवढं ताकदवान का होतं आहे आणि आपण कुठे आहोत याचं उत्तर आपल्याला मिळावं. तर मी तुम्हाला तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त तंगवत ठेवलं त्याबद्दल तुमची माफी मागतो. मला इथे बोलवलं आणि शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. माईकवर बोला ना मॅडम. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का, नाहीतर आपण समारोप करूया. ठीक आहे, एकच प्रश्न. पुढे या. तुम्ही म्हणालात IT मधून जे आता शिकून येतात ग्रॅज्युएट वगैरे होऊन, ते बहुतेक निरुपयोगी होणार असं तुम्ही म्हणालात, पण त्याच्यातले जे स्पेशलाइज आहेत तेच तगून राहतील असा तुमच्या मनाचा काहीतरी अर्थ होता. त्याचा अर्थ काय मला जर सांगा. हॅलो. इतके दिवस ज्या कौशल्यांना आपण महत्त्व देत होतो, म्हणजे थोडंसं तांत्रिक भाषेत सांगायचं तर प्रोग्रॅमिंग, डेटाबेस किंवा एकूण ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी आता AI आपोआप करत असल्यामुळे यातनं काय शिल्लक राहील असा विचार करणारा माणूस टिकेल. अगदी थोडक्या शब्दात सांगायचं तर AIचा या सगळ्यासाठी वापर करून घेण्याचं कौशल्य कोणामध्ये असेल, म्हणजे कंपन्यांमध्ये आता हे सर्रास वापरलं जातं, पण ते वापरण्यासाठी कोणीतरी माणूस पाहिजे. म्हणजे मी ते शिकत बसण्यापेक्षा AI कडनं ते काम अधिक चांगल्या प्रकारे कसा करून घेऊ शकेन हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, अशा कधी ना कधी अडचणी येणार आहेत की ज्या वेळेला AI कडनं आपण कितीही अचूक सूचना दिल्या, किती प्रॉम्प्ट म्हणतो आपण त्याला, कितीही अचूक प्रॉम्प्टिंग केलं तरी AI ते करू शकणार नाही, त्याला समजणारच नाही ते, किंवा त्याला ते येणारच नाही, अशी 1% शक्यता उरेल. आता अशी परिस्थिती आली की त्यावेळेला ते AI ला पण येत नाही आणि आपल्यालाही येत नाही, कोणाला येणार. अशा परिस्थितीसाठी आपण ते मुळापासून शिकलं पाहिजे. म्हणजे मला असं उलटं वाटतं की उलट आता AI मुळे विद्यार्थ्यांनी सगळ्या मूलभूत गोष्टी अजून जास्त शिकून घेतल्या पाहिजेत, कारण AI कडनं काम करून घेणं ही उद्याची गरज असणार आहे. आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सगळेच जण इथे वेगवेगळ्या मार्गांनी हे जाणता. कित्येकदा आपण म्हणतो शेवटी मी ते काम केलेलं बरं कुणाकडून तरी करून घेण्यापेक्षा, ही AI वर उद्या वेळ येणार आहे आपल्याला AIच्या बाबतीत म्हणायची की ते AI कडनं करून घेऊन मी थकलो आता किंवा थकले, मी करून टाकतो ते पटकन. अशा वेळेला आपल्यालाच ते येत नसेल तर आपण काय करणार. असे दोन मुद्दे.